की ह्या कॅन्डल्स बघत असताना आपण एक गोष्ट लक्षात घ्या की मोठ्या टाइम फ्रेम वरती या कॅन्डलचे रिझल्ट आपल्याला अधिक चांगल्या प्रमाणात दिसतात. नंबर 1. दुसरी गोष्ट म्हणजे बिगनर म्हणून शेअर मार्केटमध्ये आपण आलेलो आहोत, तर आपला व्ह्यू आपण खरेदी केलेला स्टॉक काही दिवसामध्ये आपल्याला प्रॉफिट मिळवून देण्यासारखा निवडता आला तरी आपण शेअर मार्केटमध्ये काम करण्यासाठी सक्सेस झालो असा त्याचा अर्थ. त्यामुळं आपण जे सुरुवातीला कामाची सुरुवात करणार ती कशी करू, तर डेली कॅन्डल कडे बघून आपण खरेदी करू किंवा विकलीची कॅन्डल बघून आपण खरेदी करू. दोन गोष्टी. विकलीच्या कॅन्डल वरती जर बघून आपण खरेदी केली म्हणजे काय, आता समजा ही कॅन्डल विकलीची आहे म्हणजे आठवड्याची कॅन्डल ही तयार झालेली आहे, तर आपल्याला खूप दिवसापर्यंत त्या ट्रेड मध्ये आपण थांबू शकतो. कधीपर्यंत थांबू शकतो, एक तर या कॅन्डलचा लो ब्रेक होऊन प्राइस खाली जायच तोपर्यंत, का तिथून स्टॉप लॉस असणार आपला. हॅमरच्या लोला आपण इथं काय लावतो, स्टॉप लॉस. इथं जी प्राइस असेल इथं बघणार आपण की प्राइस किती आहे, ती प्राइस टाकून आपण इथं स्टॉप लॉस लावतो. या प्राइसच्या खाली जर प्राइस गेली तर आपण त्याच्यातून बाहेर पडतो. आणि या ट्रेड मध्ये आपण एंट्री घेतल्यानंतर विकलीच्या कॅन्डल वरती आपण जर घेतल्यानंतर ज्या वेळेला विकलीची अशी कॅन्डल तयार होते बॉटम लेवलची गोष्ट एक लक्षात घ्या, खूप चांगल्या पद्धतीचा ट्रेड आणि खूप मोठ्या ट्रेड मध्ये तुम्ही काय करू शकता, त्या ट्रेड मध्ये राहू शकता. तुम्ही लवकर त्या ट्रेड मधून बाहेर पडू शकत नाही. मोठं टार्गेट तुम्हाला मिळू शकतं. आताची कंडिशन कशी आहे मला सांगा, पूर्ण मार्केट बेरिश आहे म्हणून सांगितलं तुम्हाला. वरून खाली 30% 40% पर्यंतचे स्टॉक खाली आले म्हणून मी परवा सांगितलेलं. आपला पोर्टफोलिओ तयार करत असताना आपण कुठले स्टॉक निवडावे याची लिस्ट दिलेली होती, त्याचा डायव्हर्सिफिकेशन करून दिलेलं होतं. त्यातला एक स्टॉक जरी तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओ आज ऍड केला तर मी 100% सांगतो तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट तो निश्चितपणे दिल्याशिवाय राहणार. कारण आता खरेदी करायची संधी आहे. ही संधी मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलेली आहे. ज्या दिवशी आपल्याला खरेदी करायला योग्य वेळ होती त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं या ठिकाणी 50%ची इन्व्हेस्टमेंट करायची आहे, त्याच्यानंतर उर्वरित 30% खाली करा, त्याच्यानंतर 20% परत खाली करा. या पद्धतीने तुम्हाला मी त्यावेळेला सजेशन करून त्याची पीपीटी सुद्धा तुम्हाला ग्रुपवरती दिलेली आहे. मानसिकता काय आहे आपली, मानसिकता मार्केटमध्ये पॅनिक निर्माण झालेला आहे. आणि हे पॅनिक जेवढं जास्त तयार होईल तेवढं बिग प्लेयर आता करतात, म्हणजे पॅनिक संपणार आहे, सोल्युशन निघणार आहे. अशा कंडिशन मध्ये सुद्धा काही काळ हे पॅनिक तसंच ठेवलं जातं. पॅनिक न्यूज वातावरण मार्केटमध्ये तसंच ठेवलं जातं. याचं कारण का, जे रिटेल गुंतवणूकदार आहेत त्यांनी आपला माल विक्रीसाठी बाहेर काढला पाहिजे, घाबरून त्यांनी विकलं पाहिजे, अशा पद्धतीची सिच्युएशन असते. मग आपण आता समजून घेतलेला आहे माल, त्यामुळे आपण स्टिक मध्ये थांबलेला आहे की या ठिकाणी चांगल्या प्रकारचं करेक्शन मार्केटमध्ये आलेलं आहे, आपण त्या ठिकाणी खरेदी करायची. मी सजेस्ट केलेले स्टॉक सुद्धा जर आज बघितला त्या दिवसापासून आजपर्यंत जर त्याचा रेशो तुम्ही काढला, ते स्टॉक काढून बघा आणि त्याला पॅरामीटर्स लागून बघा, तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स 4%, 5%, 6% इथपर्यंतचे रिझल्ट बाईंगच्या दिवसापासून तुम्हाला त्या स्टॉक मध्ये बघायला मिळेल. किती दिवस राहिलो आपण त्या स्टॉक मध्ये. आणि समजा लॉंग टर्म साठी जर आपण थांबणार असू तर या कंडिशन मध्ये तुम्ही गुंतवणूक केली म्हणजे आता समजा आता सगळे स्टॉक गेले का नाही, लक्षात ठेवा. इथून पुढे सुद्धा प्राइस लगेच गेली म्हणजे हाताच्या बाहेर प्राइस गेली जात नाही, परत प्राइस पुन्हा खाली येते, करेक्शन करते आणि पुन्हा प्राइस वर जाते. या पद्धतीने जाते. ती कधी येते, कुठपर्यंत येते, पुढचा अभ्यास झाल्याशिवाय तुम्हाला ते लक्षात येणार. परंतु जर आपल्याला बॉटम फाइंड आउट करता आला तर आपण काय करू शकतो की अशा पद्धतीची कॅन्डल, ही कॅन्डल आपल्याला आता जी चांगले तुम्ही फंडामेंटली स्ट्रॉंग कॅन्डल स्टॉक समजा शॉर्ट आउट केलेले काढून ठेवलेले आहेत, मग तुम्ही काय करायचं, विकलीची टाइम फ्रेम लावायची आणि विकलीच्या टाइम फ्रेम कुठल्या स्टॉक मध्ये या पद्धतीचा हॅमर तयार झालेला आहे बॉटम लेवलला. कारण आता तुम्हाला शूटिंग स्टार बघायची गरज नाही, हँगिंग मॅन बघायची गरज नाही. आता तुम्हाला 2च कॅन्डल्स बघावे लागतील, कारण इथून ट्रेड बुलिश सुरू होण्याची शक्यता
इथून ट्रेंड बुलिश जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बॉटम लेवलला आपण शोधणार आहोत. म्हणजे मार्केटचं जे प्राइस आलेले आहे वरून खाली आलेले आहे, मग ते कुठंपर्यंत आले तर सपोर्ट लेवल पर्यंत आलेले आहे. हा सपोर्ट लेवलला आपण काय बघायचं आहे की या ठिकाणी आपल्याला हॅमर दिसतो का बघायचा आहे. या ठिकाणी आपण इन्व्हर्टेड हॅमर आपल्याला दिसतो का बघायचा. समजा तुम्हाला इन्व्हर्टेड हॅमर समजून गेला, समजून तर सगळंच घ्या, परंतु समजायला अवघड जात असेल तर तुम्ही हॅमर बघायचा. एका चार्ट मध्ये दिसत नाही, चला दुसऱ्या स्टॉक मध्ये जाऊ, दुसरा स्टॉक ऍड करा, त्याच्यावरती हॅमर करा. बऱ्यापैकी काही स्टॉक मध्ये तुम्हाला आजच मी तुम्हाला बरेचसे स्टॉक या ठिकाणी परत दाखवणार आहे की बाबा स्टॉक कसे गेलेले आहेत ते. म्हणजे सांगितलेल्या दिवसापासून कुठल्या स्टॉक मध्ये हॅमर तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो हे तुम्हाला दाखवतो. थोडक्यात एक लक्षात घ्या. आता ही कॅन्डल समजून हॅमर वरून मार्केट खाली आलं, हॅमर तयार झाला, कन्फर्मेशन कॅन्डल तयार झाली आणि मार्केट वरच्या दिशेनं गेलं. म्हणजे कॅन्डलनं काम केलं की नाही, कॅन्डलनं काम केलं वरच्या दिशेनं. एक उदाहरण. आता पुढचं 2 नंबर मार्केट वरून खाली आलं बघा, वरून खाली आलं, इथं सपोर्ट. आता इथं सपोर्ट कुठं आहे म्हणाला, हा सपोर्ट मी तुम्हाला काढायचं नंतर दाखवणार. ज्या ठिकाणी जास्तीत जास्त टच पॉइंट तयार झालेले असतात तिथं आपण एक आडवी लाईन मार्क करतो, सांगतो मी तुम्हाला. पण वरून मार्केट इथं आलं, इथं 2 हॅमर, इथे एक हॅमर तयार झाला, इथे एक हॅमर तयार झाला. पण पहिला जो हॅमर तयार झाला त्या हॅमरचा हाय ब्रेक केलेला नव्हता, कन्फर्मेशन मिळालेलं होतं. हॅमर तयार झाला परंतु त्याच्यावरती आपण एंट्री घेऊ शकत नाही. ही 1 नंबरचा हॅमर दिसतोय ना, इथपर्यंतची कॅन्डल आहे, लक्षात ठेवा. ही हॅमरची कॅन्डल इथपर्यंत आहे. हॅमर ही बॉडी आणि एवढी तेल आहे, परंतु त्या कॅन्डलचं कन्फर्मेशन देणारी कॅन्डल तयार झाली नाही म्हणून आपण त्याच्यामध्ये एंट्री घेतली. त्याच्यानंतर पुढची कॅन्डल सुद्धा हॅमरच कॅन्डल तयार झाली. पुढची कॅन्डल सुद्धा काय झाली, हॅमरच तयार झाली. आणि त्या कॅन्डलचा हाय ब्रेक करणारी पुढची एक कॅन्डल तयार झाली, कन्फर्मेशन कॅन्डल तयार झाली. हाय ब्रेक केला. आता या कॅन्डलनं हाय ब्रेक केल्यानंतर कन्फर्मेशन मिळालं की हॅमरचा हाय ब्रेक केलेला आहे. आपण आपल्या ठरलेल्या लॉजिक प्रमाणे त्याच्यानंतर एंट्री घ्यायची. म्हणजे या कॅन्डल क्लोज झाल्यावर आपण इथे एंट्री घेतली. आपला स्टॉप लॉस या हॅमरचा लो त्याच्यापेक्षा 1-2 पॉइंट आपण काय करायचं, खाली लावायचा आणि ट्रेड सोडून द्यायचा. तुम्ही जर पाहिलं तर हा ट्रेड इथपर्यंत आहे, प्राइस इथं आली, परंतु या हॅमरच्या खाली प्राइस गेलेली नाही. एवढी ताकद त्या बॉटमला तयार झालेल्या हॅमर मध्ये असते, लक्षात ठेवा. हॅमर मग विकलीची एक कॅन्डल पुन्हा मी तुम्हाला सांगतो, जी आपल्याला खरेदी करायची आहे ती विकली किंवा डेली या 2 कॅन्डल्स वरती आपण सुरुवातीला अभ्यासाला सुरुवात करायची. आणि विकलीच्या टाइम फ्रेम वरती एखादा हॅमर दिसला असेल तर त्या विकलीच्या कॅन्डलचा स्टॉप लॉस ठेवून त्याचं कन्फर्मेशन मिळाल्यावर आपण डेलीच्या टाइम फ्रेम वरती सुद्धा एंट्री घेऊ शकतो. आणि त्याचबरोबर विकलीच्या टाइम फ्रेम वरती आपल्याला हॅमर दिसला, कन्फर्मेशन कॅन्डल मिळाली तर त्या कन्फर्मेशन नंतर एंट्री घेतो, त्याच कॅन्डलचा स्टॉप लॉस आपण लावायचा आणि ट्रेड मध्ये राहायचं. आता परत बघा मार्केट वरून खाली आलं, इथं सपोर्ट लेवलला आल्यानंतर इथं हॅमर तयार झाला, दुसरी कॅन्डल रेड कलरची कॅन्डल तयार झाली. हॅमरचा हाय ब्रेक केला नाही, आपण शांत बसून राहिलो, आपण वाट बघतो. त्याच्यानंतर तिसरी कॅन्डल जी आहे त्या तिसऱ्या कॅन्डलनं या हॅमर कॅन्डलचा हाय ब्रेक करून वरच्या साईडला क्लोजिंग, स्ट्रॉंग कॅन्डल तयार. या कन्फर्मेशन कॅन्डल नंतर आपण एंट्री घेतली. आता या ठिकाणी थोडस सिनियर लोकांना सांगतो मी ऍडव्हान्सला, आपण बिगनर आहोत, त्यांनी काय करायचं की कन्फर्मेशन कॅन्डल मिळाली की तुम्ही बाय करायचं. साधं गणित तुम्हाला सोपं समज. म्हणजे आता ह्याच्या डिटेलिंग मध्ये जायचं म्हणजे काय करायचं, समजा नवीन लो सिनियर लो हॅमर तयार झाला आणि हॅमरच्या नंतर तयार होणारी जी कन्फर्मेशन कॅन्डल आहे ही कन्फर्मेशन कॅन्डल जर खूप मोठी तयार झाली, कन्फर्मेशन कॅन्डल जर खूप मोठी तयार झाली तर आपण त्याच्यानंतर जर ट्रेड मध्ये एंट्री घेतली तर काय होतं, आपला स्टॉप लॉस हा खूप मोठा राहतो. मग आपण समजा जर ती कन्फर्मेशन कॅन्डल जर मोठी असेल तर आपण काय करायचं की कॅन्डलला बफर स्टॉक मिळतो का, बफर मिळते का. बफर म्हणजे काय, प्राइस थोडी खाली येते का बघायचं.
आणि ही जी मोठी कॅन्डल आहे त्याच्या 50% पर्यंत जरी कॅन्डल आले तर उलटी कॅन्डल येत असताना आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, बाय करू शकतो, खरेदी करू शकतो. म्हणजे खाली प्राइसला खाली येऊ द्यायचं. का तर आपल्याला स्टॉप लॉस काय करायचंय, कमी करायचं. आणखीन एक गोष्ट सांगतो, लक्षात ठेवा. अशी कॅन्डल तयार झाल्यानंतर बऱ्याच वेळेला प्राइस ही खाली येतेच. त्याचं कारण किंवा त्याचं शास्त्रीय विश्लेषण पुढे जाऊन सांगितलं जाणार आहे. परंतु प्राइस दुसरी कॅन्डल ज्या वेळेला ओपन होते त्यावेळेला पहिला समजा जरी वरती गेलेली असेल तर ती खाली येऊनच वरती जाते. बऱ्याच वेळेला प्राइस काय करते, जी स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल तयार झाली तरी सुद्धा नंतर तयार होणारी कॅन्डल थोडीशी खाली येते आणि परत वरती जाते. म्हणजे मागे पुढे करतच कॅन्डल्स काय करत असतात, वरती येत जात असतात. त्यामुळे समजा जर हॅमर नंतर तयार होणारी कॅन्डल ही जर स्ट्रॉंग आणि मोठी कॅन्डल तयार झाली तर आपण बफर स्टॉक घेण्यासाठी, बफर एंट्री घेण्यासाठी, थोडीशी कमी प्राइसला एंट्री घेण्यासाठी आपण थोडा वेळ थांबू शकतो आणि प्राइस खाली येण्याची वाट बघतो. आणि मग सेकंड कॅन्डल ज्या वेळेला तयार होते त्यावेळेला जर प्राइस खाली आली तर खाली आलेल्या प्राइसला मग 50% पर्यंत आपण धरायचं. 50%ला प्राइस खाली आले की आपण त्या ठिकाणी एंट्री घेऊ शकतो. कारण आपला स्टॉप लॉस थोडा कमी होतो. हे ऍडव्हान्स लेवलला आपण विचार करायचं. आता याचं दुसरं कारण काय होतं लक्षात घ्या. प्रत्येक गोष्टीला मी डिटेलिंग सांगत जाणार आहे. काही वेळेला होतं प्राइस इथूनच निघून जाते, तुमची एंट्री मिस होऊ शकते, तुमची एंट्री राहू शकते. तुम्ही परफेक्ट काहीतरी ठरवलं पाहिजे. काय ठरवलं पाहिजे, एक तर ही कन्फर्मेशन कॅन्डल तयार झाल्यानंतर माझा स्टॉप लॉस मोठा झाला तरी चालेल, पण कन्फर्मेशन झाल्यावर मी एंट्री घ्या. इथं धोका काय, कन्फर्मेशन नंतर जर एंट्री तुम्ही घेतली असेल तर तुमचा स्टॉप लॉस मोठा होण्याची शक्यता असते, स्टॉप लॉस जास्त राहण्याची शक्यता. तो वाचवायचा म्हणून तुम्ही बफर स्टॉक घ्यायचा प्रयत्न केला आणि प्राइस खालीच आली नाही तर दुसरी अडचण काय होऊ शकते की प्राइस वरच्यावर निघून जाऊ शकते. ह्या शक्यता दोन्ही सुद्धा असतात. त्यामुळे आपण एकच गोष्ट ठरवायची, कायम आपली स्ट्रॅटेजी अशी असली पाहिजे. एक तर हॅमर तयार झाल्यानंतर कन्फर्मेशन कॅन्डल तयार झाली की त्याच्यानंतर मी खरेदी करणार, माझी कायम स्वरूपी स्ट्रॅटेजी राहील. नंबर 1. तसं नाही केलं तर मी काय करेन, माझी दुसरी स्ट्रॅटेजी आहे. ज्यावेळेला हॅमर तयार झाला, मोठी बुलिश कॅन्डल तयार झाली तर मी बफर स्टॉकची वाट बघेन. म्हणजे बफर प्राइस खाली, थोडीशी प्राइस खाली येण्याची वाट बघेन आणि आल्यानंतर मी बाय. खाली म्हणजे कुठं, खाली नाही, एकदम खाली नाही. जी कन्फर्मेशन येणारी कॅन्डल आहे ती मोठी असेल तर त्यावेळेला थोडस त्याच्यानंतर तयार होणारी कॅन्डल थोडी खाली येण्याची वाट बघायची. त्याच्या 50% पर्यंत आले की आपण खरेदी करायची. या स्ट्रॅटेजी एकच स्ट्रॅटेजी, आपण त्यात सारखा बदल करायचा नाही. एकदा आपण बफर स्टॉक वर एंट्री घ्यायची आणि एकदा आपण कन्फर्मेशन वरती एंट्री घ्यायची. असा बदल करायचा नाही. कुठलीही स्ट्रॅटेजी असू दे, सातत्यानं तुम्ही स्ट्रॅटेजी जर बदल केला तर त्याचे रिझल्ट तुम्हाला मिळत नाही. लक्षात द्या, कुठलीही स्ट्रॅटेजी असो. तर हॅमर इथं बघितलं. आता चला परत पुढे, आता पटपट बघत जाऊ. डाऊन ट्रेंड इथे हॅमर तयार झाला. हॅमर तयार नंतर कन्फर्मेशन कॅन्डल, मार्केट वरच्या दिशेनं मोमेंट. डाऊन ट्रेंड आहे. डाऊन ट्रेंड नंतर इथे एक हॅमर तयार झालेला बघायला मिळतो आपल्याला. त्याच्यानंतर आता हा हॅमरचा इथं स्टॉप लॉस गेलेला आहे लक्षात. पुन्हा इथे हॅमर तयार झाला, इथं कन्फर्मेशन कॅन्डल मिळाली, ट्रेंड एवढा मोठा मिळाला. पुढे बघा, ज्या वेळेला बॉटम लेवल कॅन्डल तयार झाली की त्या ठिकाणी काय करतो, एवढा मोठा ट्रेंड आला, प्राइस इथून थोडी फरशीवर गेली, परत सपोर्ट लेवलला आली, इथं हॅमर तयार झाला, ही कॅन्डल तयार झाली. तिसऱ्या कॅन्डलनं त्याला कन्फर्मेशन दिलेलं आहे. 2 कॅन्डलनं कन्फर्मेशन दिलेलं नाही. त्या हॅमरच्या हायच्या वरती त्या कॅन्डल क्लोज झाल्या नाही, वरती गेल्या पण क्लोजिंग खाली दिली. बघा, वरच्या साईडला वरती गेली, 2 नंबरची कॅन्डल वरती गेली होती, परंतु पुन्हा ती काय केली, या हॅमरच्या हायच्या खालच्या साईडला येऊन थांबली. तिसऱ्या नंबरची कॅन्डल पण तशी. पण चौथ्या नंबरची कॅन्डल मात्र काय केलं, या हॅमरचा हाय तोडणारी कॅन्डल तयार झाल्याने वरच्या साईडला तिने क्लोजिंग केली. त्याच्यानंतर ती कन्फर्मेशन मिळालेली कॅन्डल वरती आपण एंट्री घ्यायची. हा ट्रेड इथपर्यंत मिळालेला, या हॅमरच्या प्राइस खाली गेलेली नाही. मार्केट वरून खाली आलं, तिथे हॅमर तयार झाला, प्राइस इथं परत खाली आला. 1 2 3 4 5 6 7 कॅन्डल्स पर्यंत प्राइस त्या हॅमरच्या वरती गेलेली.
आता इथं ऍडव्हान्स लेवलचं सांगतो तुम्हाला. आता काही बिगनर लोकांनी एवढंच लक्षात ठेवायचं, हॅमर तयार झाला, हॅमरचं हाय ब्रेक करणारी कॅन्डल तो जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत आपण एंट्री घेणार. हॅमरचा ब्रेक करणारी कॅन्डल तयार झाली, कन्फर्मेशन कॅन्डल मिळाली, आपण त्या ठिकाणी बाय करू शकतो. या कॅन्डलनं इथं काय केलेलं आहे, हाय ब्रेक केले, हॅमरचा हाय ब्रेक केल्याने ते कन्फर्मेशन कॅन्डल मिळाल्यानंतर त्याच्यानंतर आपण ट्रेड मध्ये एंट्री घेतो. आता थोडस ऍडव्हान्स लेवलला सांगून लक्षात, जर समजा हॅमर तयार झाला आणि कन्फर्मेशन द्यायला जर खूप वेळ लागत असेल तर असा स्टॉक आपण सोडून द्यायचा. ऍडव्हान्स लेवलच्या याचं कारण लक्षात घ्या, हॅमर तयार झाल्यानंतर 5 ते 6 कॅन्डलच्या दरम्यान त्या हॅमरचा हाय ब्रेक करणारी कॅन्डल तयार व्हायला पाहिजे, कन्फर्मेशन द्यायला. याचं कारण आहे, त्याला याच्या पाठीमागं लॉजिक आहे. त्या 5-6 कॅन्डलच का पुढे गेल्यानंतर आपल्या लक्षात येणार, ही हॅमर तयार झाल्यानंतर शक्यतो 5-6 कॅन्डलच्या नंतरचा ब्रेक झाला तर तिथून चांगल्या पद्धतीची मुवमेंट आपल्याला लगेच कॅप्चर करता येते. इथं मुवमेंट दिलेली आहे, परंतु आपण अधिक चांगल्या पद्धतीने कुठं आपल्याला इथं समजा जर आता लगेचच्या लगेच 1-2-3 कॅन्डल किंवा 5-6 कॅन्डलच्या आतमध्ये जर हॅमरचा हाय ब्रेक करणारी कॅन्डल तयार झाली तर आपल्याला चांगला ट्रेड आपण घेऊ शकतो. त्याच्यावर जेवढा जास्त वेळ जाईल तेवढं कन्फ्युजन वाढतं. लक्षात, त्याचं कारण काय ते आपण पुढे बघू. चला, मार्केटवरून खाली आलं, इथं काय शंका आहे का कुणाची? हा सर, मी त्यासाठी किती वेळ म्हणजे आपण वाट पाहू शकतो, म्हणजे हॅमर तयार झाल्यानंतर जी कन्फर्म कॅन्डल तयार होण्यासाठी किती दोन्हीच्या मध्ये किती टाइम असतो, वेळ असतो? आता ते सांगा, एक लक्षात घ्या. आता या तीन कॅन्डल आपण बघतोय, ही डेलीची कॅन्डल आहे. समजा डेलीची कॅन्डल म्हणजे काय, प्रत्येक दिवसाची एक कॅन्डल. बरोबर आहे. लक्षात आलं ना. आता ही डेलीची म्हटलं आपण, डेलीची म्हटलं की एक दिवसाची एक कॅन्डल आहे, याप्रमाणे आपण चालायचं. यात प्रत्येक कॅन्डल एक दिवसाची आहे. तो हॅमर तयार झाला, तो एक दिवसाचा हॅमर आहे, म्हणजे पूर्ण दिवस संपल्यानंतर आपल्या लक्षात आलं की या चार्ट मध्ये आता डेलीवर एंट्री घेणार आहोत आपण, म्हणजे त्या स्टॉक मध्ये आपण काही दिवस राहणार आहोत, काही दिवस आपण त्याच्यामध्ये थांबणार आहोत. त्यामुळं संपूर्ण दिवस झाल्यानंतर कुठल्या स्टॉक मध्ये हॅमर तयार झाला हे आपण चेक केलं. आता आज आपल्याला एखाद्या स्टॉक मध्ये हॅमर दिसला, आता हॅमर दिसला म्हणून लगेच एंट्री घेतली काय नाही. आपण काय वाट बघणार की दुसऱ्या दिवसाची कॅन्डल त्या हॅमरच्या वरती क्लोज होते का. क्लोज म्हणजे दुसरा दिवस कंप्लीट व्हायला पाहिजे. लक्षात आलं का मी काय म्हटलं? हॅमर आज तयार झाला, आता उद्या एक कॅन्डल बघायची आहे आपल्याला. उद्या बघितलेली कॅन्डल कशी तयार झाली पाहिजे की या हॅमरच्या वरती क्लोजिंग देणारी कॅन्डल तयार पाहिजे. जी कॅन्डल तयार होईल ती हाय ब्रेक करून वरच्या साईडला थांबली पाहिजे. उद्या थांबली नाही समजा, तर परवा दिवशीची कॅन्डल बघायची आपण. परवा दिवशीची कॅन्डल वरच्या साईडला थांबली का बघा, ती थांबली नाही, आणखीन पुढे बघा. अशा 5 ते 6 कॅन्डल्स बघा. पण जोपर्यंत त्या हॅमरचा हाय ब्रेक करून वरच्या साईडला कॅन्डल थांबत नाही तोपर्यंत आपण खरेदी करायची नाही. लक्षात आलं? सांगितलेलं लक्षात आलं का? हो. नसेल तर परत विचारा, काय अडचण आहे. कारण तुम्हाला एका प्रश्न विचारणारे झाले तर ज्यांना विचारायचं अवघड वाटतं त्यांना समजतं. सर परत एकदा रिपीट करा ना प्लीज. आता दुसरं उदाहरण आहे का? आता हे उदाहरण दिसतं तुम्हाला इथं, मार्केटवरून खाली आलं. ही प्रत्येक कॅन्डल एका दिवसाची कॅन्डल आहे. आपण डेली टाइम फ्रेम डेली म्हटलं की एक दिवसाची एक कॅन्डल, टाइम फ्रेम 15 मिनिटाची म्हटलं की 15 मिनिटाची एक कॅन्डल. आता आपण खरेदी कशावरती करणार आहोत, एक तर विकली टाइम फ्रेम वरती किंवा डेली टाइम फ्रेम वरती. ही मी सुरुवातीला सांगतोय तुम्हाला. आपण ट्रेडिंग पर्पजचा विचार आता करत नाही. आता आपण लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म. लॉंग टर्म म्हणजे समजा 2 वर्षापेक्षा जास्त काळ आपल्याला जर एखाद्या स्टॉक मध्ये खरेदी करून थांबायचा असेल तर तो स्टॉक निवडत असताना आपण विक्रीच्या टाइम फ्रेम वरती खरेदी करायचा प्रयत्न करणार. एक समजा वर्ष 6 महिने किंवा 6 महिन्यामध्ये वर्षभरापर्यंत आपण त्या स्टॉक मध्ये थांबणार आहोत आणि वर्षभरामध्ये मला जे काय प्रॉफिट मिळेल ते प्रॉफिट मिळवण्याचा प्रयत्न माझा राहील. मला लगेच विकून बाहेर पण मला वर्षभरामध्ये प्रॉफिट मिळालं तरी पुष्कळ आहे.
अशा उद्देशानं मी खरेदी करणार असेल तर आपण काय करू, डेलीची टाइम फ्रेम बघू. आता इथं बघा, लक्षात घ्या, आपण डेलीची टाइम फ्रेम इथं समजलेलं आहे. मग यातली प्रत्येक कॅन्डल ही कशी आहे, डेलीची आहे, एका दिवसाची एक कॅन्डल. अशा करत करत इथपर्यंत आला. आता इथं जो हॅमर तयार झाला, हा जो हॅमर दिसतो आहे, हा हॅमर आपल्याला कशावरती दिसलाय, डेली टाइम फ्रेम. म्हणजे एका दिवसाची संपूर्ण दिवस संपला आणि कॅन्डल तयार झालेली आपल्याला चार्ट वरती बघायला मिळाले की हा हॅमर तयार झालेला आहे. आता हा हॅमर तयार झाल्यानंतर आपल्याला खरेदी करायसाठी आपला म्हणजे निष्कर्ष काय निघाला की मार्केट इथून अप साईडला जाण्याची शक्यता आहे. अनालिसिस आपला इथनं आता ट्रेंड चेंज होऊ शकतो. आतापर्यंत डाऊन ट्रेंड होती, प्राइस मध्ये घसरण होती, पण आता मात्र काय होईल, प्राइस मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. इथून पुढे प्राइस मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मग हे कन्फर्मेशन आपल्याला कधी मिळणार, ज्या वेळेला ह्या हॅमरचा हाय ब्रेक करणार. हॅमरचा आता हाय मी कुठं बघायचा, ते कॅन्डल ओपन आपण हे बघितलं ना, त्याला OHLC प्रत्येक कॅन्डलला हाय असतो, ओपन असतो, क्लोज असतो, लो असतो, हे सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे ही बुलिश कॅन्डलचा जो हाय म्हणजे वरची शॅडो आहे, त्याचा जो वरचं टोक आहे, ते टोक ब्रेक करणारी एक कॅन्डल पुढची तयार व्हायला पाहिजे. म्हणजे दुसऱ्या दिवसाची कॅन्डल, म्हणजे आज हॅमर तयार झाला तो उद्या तयार होणारी कॅन्डल या हॅमरचा हाय ब्रेक करून वरच्या साईडला थांबणारी कॅन्डल तयार व्हायला पाहिजे. ती कम्प्लीट होऊ द्यायची. ती कम्प्लीट झाली, वरच्या साईडला थांबली, मग आपलं कन्फर्मेशन झालं. आता याच्यामध्ये एंट्री घ्यायला हरकत नाही. म्हणजे आजचा दिवस आपण बघितला, आज हॅमर तयार झाला, उद्या त्याच स्टॉक मध्ये पुढची कॅन्डल काय तयार होते ही बघितलं. उद्याची कॅन्डल समजा जर हॅमर पेक्षा थोडीशी रेड तयार झाली, जराशी खाली आली आणि हायच्या वरती थांबली नाही, आपण सोडून दिलं, आपण निर्णय घेतला नाही, अजूनही कन्फ्युजन मध्ये आहे, कन्फर्मेशन मिळालेलं नाही. तिसऱ्या दिवशीची कॅन्डल तयार झाली आणि तिसऱ्या दिवशीची कॅन्डल स्ट्रॉंग तयार झाली आणि या हॅमरच्या हायच्या वरच्या साईडला जाऊन थांबली, म्हणजे ग्रीन कॅन्डल तयार झाली, हाय ब्रेक झाला. मग तुम्ही त्याच्यानंतर खरेदी करू. मग समजा दुपारी 3 वाजेपर्यंत, कारण आज तुम्ही हॅमर बघितलाय, उद्या त्या स्टॉकचं अनालिसिस दिवसभर बघणारच आहे तुम्ही, पण दिवसभर बघत असताना सुद्धा लगेचच्या लगेच तुम्ही त्याच्यामध्ये उडी मारायची नाही, कारण प्राइस वरती जाते दिवसभरामध्ये. ती थांबायला पाहिजे, म्हणजे ती टाइम फ्रेम कम्प्लीट व्हायला पाहिजे, म्हणजे उद्याचा दिवस कम्प्लीट व्हायला पाहिजे आणि उद्याच्या दिवसभरामध्ये तयार होणारी कॅन्डल वरतीच थांबायला पाहिजे. विजय सर, एक मिनिट. आता समजा जो हॅमर ब्रेक करून दुसरा जो कॅन्डल आहे तो फक्त वरती हाय ब्रेक, हॅमरचा हाय ब्रेक करून फक्त विगच क्रिएट केला, बॉडीच क्रिएट केला, नाही तर त्या केसमध्ये कसं? बॉडी थांबायला पाहिजे, वीक नाही. म्हणजे बॉडी मॅन्डेटरी आहे. त्या कॅन्डलचं जे क्लोजिंग आहे ते वरच्या साईडला व्हायला पाहिजे. बॉडीची क्लोजिंग म्हणताय का तुम्ही वीकची क्लोजिंग म्हणताय? बॉडीची वीकला क्लोजिंग नाही, बॉडीची क्लोजिंग हे बॉडी दाखवते, टोक नाही. आता या ठिकाणी ही दुसरीची कॅन्डल आहे, वरती वीक दिसते आपल्याला, ही वरती वीक जाऊन आली, हाय तोडून आली ती, पण त्याचा आपल्याला काय नाही, आपण ती कन्फर्मेशन नाही. ही जी वरून खाली जरी आली आणि इथं येऊन थांबली, या कॅन्डलनं कन्फर्मेशन दिलं असं आपण म्हणू शकतो. हायच्या वरती क्लोजिंग, इथं हायच्या वरती क्लोजिंग झाली नाही. ही जी कॅन्डल आहे ही हॅमरच्या वरती क्लोज झाली, 3 नंबरची कॅन्डल. ओके. आणि सर असं होऊ शकतं का कधी फक्त विगच क्रिएट होतो ट्रेंड मध्ये? असं होतं ना. आता इथं बघा ना, इथं दाखवतो मला, मगाशीच बघितलंय आपण. इथं बघा, आता इथे बघा, ही कॅन्डल हॅमर आहे 1 नंबरची. त्याच्यानंतर 2 नंबरची दिसणारी जी कॅन्डल आहे छोटी, तुम्हाला चार्ट वरती दिसताना, नंतर स्क्रीन वरती जरा मोठं करा तुम्ही. स्क्रीनवरती मोठं होते बघा. 2 नंबरची कॅन्डल बघा, हॅमर नंतरची कॅन्डल बघा, त्याला वरच्या साईडला वीक आहे, खाली येऊन क्लोज झाले. झूम केलं की होतंय सर. झूम करून बघा बघितलं की दिसतोय.
होते ते होते ते सांगितलं तुम्हाला. दिसलं का सर? दिसलं का सर? बघितलं का? बघितलं का? हो सर, हो. हा मग ते त्या कॅन्डलला वीक आहे की नाही वरच्या साईडला? वीक आहे. वीक आहे आणि क्लोजिंग खाली आहे. ती कॅन्डल कामाची नाही. आपल्याला कामाची कॅन्डल कुठली आहे? ती या हॅमरच्या वरती या ग्रीन जी कॅन्डल तयार होती ती कॅन्डलची वरची बाजू जी आहे ती क्लोजिंग, जे भरीव बाडी वरती पाहिजे हॅमरच्या. थोडक्यात रिअल बॉडी वरती पाहिजे, वीक नको. वीक वरती किती आहे त्याला मॅटर नाही, कारण वरती प्रेशर दाखवते वीक आणि बॉडी काय दाखवते? आपल्याला ताकद दाखवते. अपोजिट रिॲक्शन म्हणजे वीक दाखवते. लक्षात आलं? आणि काय गोंधळ कन्फ्युजन काय आहे का याच्यामध्ये? आहे काय सांगा चला, नाहीतर चलायचं पुढं आपण. मॅम तुम्हाला समजलं का? पाटील मॅम नाही, थोडं कन्फ्युजन होते. आता परत अनेकदा बसा तुम्हाला. ही ही कॅन्डल तर दिसते तुम्हाला. थोडक्यात चार्ट वरती दाखवतो. लक्षात तुम्हाला इथं डिझाईन काढून दाखवतो म्हणजे लक्षात येईल थोडस. एकदा हे मला थोडस असंच एक्सप्लेन करा. आता हे बघा मार्केट वरून खाली येते, वरून खाली येते लक्षात घ्या. आणि त्या बॉटम लेवलला आपल्याला एक हॅमर तयार झाला. आता हा हॅमर तर तयार झाला दिसतो तुम्हाला. प्रॉपर हॅमर काढूया म्हणजे थोडं वेळ लागलं तर हरकत नाही, पण आपल्याला व्यवस्थित समजावून देतो मी. आता ही कॅन्डल तयार झाली समजा. ही ग्रीन कलरची कॅन्डल आहे समजा. आता याच्या नंतर आपल्याला कन्फर्मेशन म्हणजे काय की हा जो हाय आहे वरचं टोक दिसतंय त्या कॅन्डलचं. कॅन्डलचे जे वरचं टोक दिसतंय आपल्याला, हा हाय काय झाला पाहिजे? ब्रेक होणारी कॅन्डल तयार झाली. आता ही एका दिवसाची आज हॅमर तयार झाला. मग आज आपण खरेदी केली काय? नाही खरेदी केली. मग आपल्याला काय बघायचं आहे की उद्या जी तयार होणारी कॅन्डल आहे ती कशी तयार होते. मग ती कॅन्डल समजा जर अशी तयार झाली, या कॅन्डलचा क्लोज कुठला? ही ग्रीन कलरचीच कॅन्डल आहे. हा काय तिचा क्लोज आहे. ही रिअल जी भरीव बॉडी आहे कॅन्डलची, रिअल बॉडी ज्याला म्हणतो, ही रिअल बॉडी या हॅमर कॅन्डलच्या वरती थांबली पाहिजे. लक्षात आलं का? एक गोष्ट सांगा का अजूनही गोंधळ आहे मला सांगा. हा हॅमर तयार झाला, पण उद्याची कॅन्डल तयार होणार आहे. आता ग्रीन कॅन्डल तयार होते म्हटल्यानंतर तिचा ओपन कुठं असतो? खाली असतो आणि क्लोज वरती असतो. म्हणजे ही वरती क्लोज झाली पाहिजे म्हटल्यानंतर क्लोज कुठं? इथं दिसतो. तर हा क्लोज ह्या हॅमर कॅन्डलच्या वरती, हायच्या वरती क्लोज झाली पाहिजे, तरच आपण या ठिकाणी बाय करणार आहोत, खरेदी करणार आहोत. आता समजा या पद्धतीचा हॅमर तयार झाला आणि दुसरी कॅन्डल काय झाली? इथंच तयार झाली आणि आपल्याला अशा पद्धतीची कॅन्डल दिसून आली. या कॅन्डलला हाय ब्रेक केलेली कन्फर्मेशन दिले काय मला सांगा जरा. नाही सर. नो सर. ही जी बॉडी आहे चौक बॉडी म्हणतो आपण. ही बॉडी समजा आता ही समजा इथून तयार झाली असते. म्हणजे कॅन्डलचे तयार होण्याची पद्धत पण परत लक्षात येईल तुमच्या. काय होईल? इथून समजा इथून कॅन्डल तयार झाली. एकच परफेक्ट. थोडस कन्फ्युजन गोंधळ होणार आहे, त्याच गोष्टी तुमच्या लक्षात. आता ही रेड कॅन्डल आहे. आता मला सांगा हा हॅमरचा ब्रेक करून कॅन्डलनं वरच्या साईडला क्लोजिंग दिलंय का? नाही दिलं.
पाटील मॅम तुम्ही बोला जरा. आता जी दुसरी कॅन्डल तयार झालेली आहे, सर रेड कॅन्डलच्या खाली क्लोज होते ना त्याचा. हा मला हेच अपेक्षित, मला म्हणायचं काय तर, पण मला हे लक्षात आलं पाहिजे. मी तुम्हाला OHLC हे काय सांगितलं, ओपन, हाय, लो आणि क्लोज. ग्रीन कॅन्डलचा ओपन कुठं होतो आणि क्लोज कुठं होतो हेही सांगितलं तुम्हाला. रेड कॅन्डलचा ओपन कुठं होतो आणि क्लोज कुठं होतो. किचकट काही नाही, फक्त आपल्याला समजायला लागेल. आता ही जर रेड कॅन्डल तयार झालेली असेल तर या कॅन्डलचा क्लोज कुठं असणार आहे, खाली असणार आहे. म्हणजे आता कुठं ही कॅन्डल बॉडी इथं, या कॅन्डलची बॉडी इथं संपली. मग हॅमरचा हाय कुठं आहे, इथं आहे. मग ब्रेक झालाय का, ब्रेक झालाय, पण सस्टेन व्हाय नाही, थांबलेली नाही प्राइस, ती खाली येऊन थांबली. मग याच्यामध्ये आपण एंट्री घेतो का, इथं यायची नाही. लक्षात आलं. आता परत बघा, याच्यानंतर समजा थोडस इथं समजून घ्या, म्हणजे आपल्या बारीक सारीक गोष्टी लक्षात येतील जरा. आता परत इतका वेळ मी कधी देत नाही. हा परत इथं समजा ही ग्रीन कॅन्डल तयार झाली, वरच्या साईडला शॅडो दिसतो, इथं आहे. आता हॅमरच्या वरच्या बाजूला ती कॅन्डल आता या कॅन्डलचा, ही ग्रीन कॅन्डल आहे, याचा क्लोज कुठं असणार आहे, वरती. ग्रीन कॅन्डल आहे म्हणजे क्लोजिंग कुठं आहे, वरती. बरोबर. मग आता क्लोजिंग म्हटलं की कॅन्डलची जी भरीव बॉडी आहे तिथं थांबते, ती जागा म्हणजे क्लोजिंग. मग आता इथं थांबले कुठं, इथं. म्हणजे थांबलेली हाय ब्रेक करून वरती थांबले का हायच्या लेवलला थांबले, मला सांगा. हायच्या लेवलच्या खाली आहे, कन्फर्मेशन नाही झाली. हा म्हणजे एकंदरीत काय की हाय ब्रेक केलेला नाही तो अजून, कॅन्डल तयार झाली परंतु हायच्या जवळ जाऊन थांबलेली आहे ती, म्हणजे कन्फर्मेशन मिळालं नाही. मग आता समजा ही कॅन्डल तयार झाली, पुन्हा समजा आणखीन एक कॅन्डल तयार झाली. म्हणजे ही मार्केटमध्ये अशा कॅन्डल्स तयार होतात, त्यामुळे तयार होतात असं समजून आपण बोलू. इथून प्राइस जाऊन आली, या पद्धतीची कॅन्डल तयार झाली. कन्फर्मेशन मिळालं का, नाही. एकाच गोष्टीत सांगायचं आता, म्हणजे तुम्हाला ओपन आणि क्लोज कळाला, कन्फर्मेशन मिळालं नाही. आता परत आता कन्फर्मेशन मिळालं का, हो मिळाला. आलं सर. पाटील मॅम समजलं का, अजून समजलं नसेल तर सांगा, कारण इथं वेळ गेला तर चालतंय, बाकीच्या नंतर मग आपण फळ समजू शकतोय. पण ही कन्सेप्ट समजली पाहिजे. लक्षात आलं का आता. बट सर तो दुसऱ्या कॅन्डलला हाय ब्रेक केलेला आहे ना, कुठल्या हॅमरच्या नंतर. नाही ती इथं हाय आहे आणि त्या हाय लेवललाच बॉडी आहे. इथं तिनं हाय ब्रेक केलेला होता परंतु ती थांबली नाही वरती. आपल्याला कॅन्डल थांबायला पाहिजे वरती, शॅडो तयार करून आली, जिथं बॉडी थांबते तिथं क्लोजिंग म्हणायचं. मग बॉडी कुठं थांबली आहे, ती तिच्या हायच्या लेवललाच थांबलेली आहे, हाय ब्रेक केलेला नाही. आणि मग तिसरी कॅन्डल कसली आहे मला सांगा. बेरिश आहे, बेरिश आहे म्हणून. मग बेरिश आहे म्हटल्यानंतर तिचं क्लोजिंग कुठं आहे, खाली. मग आपल्याला क्लोजिंग कुठं पाहिजे म्हणून सांगितलं, हॅमर नंतर वरती. हॅमरच्या हायच्या वरती क्लोजिंग पाहिजे, म्हणजे तिसरी कॅन्डल नाही, ही कॅन्डल नाही. आता 1 2 3 हा म्हणजे याच्यात ही चौथी कॅन्डल जी आहे, हॅमरला धरून चौथी कॅन्डल जी आहे, चौथी कॅन्डल क्लोजिंग कुठं आहे, वरती. ती हायच्या वरती आहे का बघा हॅमरच्या. हो.
लक्षात आलं ना आता? सुटसुटीत. जोपर्यंत अशा पद्धतीची कॅन्डल वरती जाऊन थांबत नाही तोपर्यंत मग याला वरती शॅडो असेल किंवा खाली शॅडो असेल काही हरकत नाही. ही तयार होणारी कॅन्डल मात्र काय झाली पाहिजे, त्या हॅमरच्या हायच्या वरती जाऊन क्लोज झाली पाहिजे, तरच आपण त्याच्यामध्ये खरेदी करतात. मग इथं खरेदी याच्यानंतर ही कंप्लीट झाली कधीची, 1 2 3 तिसऱ्या दिवशी, म्हणजे आज हॅमर पासून चौथ्या दिवशीची कॅन्डल कंप्लीट झाली. मग समजा 2:15च्या दरम्यान तुम्ही बघितलं आणि 2:15च्या दरम्यान ही कॅन्डल जवळपास ब्रेक करतात, तर 2:15च्या दरम्यान तुम्ही खरेदी करू शकता. कारण त्याच्यानंतर काय प्राइस लगेच खाली येणार नाही, तिथंच थांबलेली असणार जवळपास. किंवा ही कॅन्डल कंप्लीट झाल्यानंतर मग पुढच्या दिवशी तुम्ही काय करायचं, मार्केट ओपन झाल्याबरोबर तुम्ही त्याच्यामध्ये खरेदी करू शकता. फक्त कसं मी तुम्हाला मग असते की जास्त कॅन्डल असू नयेत, म्हणजे 6 7 अशा कॅन्डल, 6च्या आतमध्ये कॅन्डल असावं. 6 कॅन्डल व्हायच्या, 6 कॅन्डल झाल्यानंतर 6 कॅन्डल पर्यंत त्यांना ब्रेक केलेला असावा. 6 कॅन्डलच्या दरम्यान इतक्या लवकर हाय ब्रेक करणारी, कन्फर्मेशन देणारी कॅन्डल तयार होईल, तितकी फास्ट मुवमेंट आपल्याला हॅमरवर मिळत असते. याचं कारण पुढे आहे, लक्षात ठेवा. मी इतकं कारण आता तुम्हाला ते सांगून समजणार नाही की तसं का. आणि जास्त कॅन्डल असतील तर तिथं आपण ती कॅन्डल थोडीशी अवॉइड का करायची, जाईल वरती, परंतु आपल्याला खूप वेळ त्या ठिकाणी घेणार असते. त्याचं कारण काय, त्याची कारण आपण नंतर बघणार. आता फक्त आपण हॅमर वरती ट्रेड खरेदी करू शकतो का, घेऊ शकतो का, इतकं समजलं काय मला सांगा. हो सर. आता याच्यावरती या हॅमर वरती मी तुम्हाला सांगितलं, फक्त हॅमर वरती काम करणारे शेअर मार्केट मध्ये पैसे मिळवू शकतात. तुम्हाला बाकीचं काहीही मार्केट मधलं माहित नाही. मी तुम्हाला जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने सांगतो की हॅमर तुम्हाला समजला, परफेक्ट समजला, आणि पुढे जाऊन तुम्हाला मी सपोर्ट झोन सांगणार आहे, डिमांड झोन सांगणार आहे. ते डिमांड झोन आणि सपोर्ट झोनच्या वेळेला आपल्याला परफेक्ट मार्क करता आले की तुम्ही केवळ डेलीच्या आणि विकलीच्या या 2 टाइम फ्रेम वरती आपण काम करायचं. विकलीला मिळालं तर आपल्याला खूप वेळ थांबायसाठी आपल्याजवळ आहे असं आपण समजायचं. कारण 1 आठवड्यामध्ये ती कॅन्डल तयार झालेली आहे, 1 आठवड्यामध्ये त्या कॅन्डलनं प्रेशर दाखवलेला आहे किंवा पोझिशन दाखवलेली आहे. त्याचा रिझल्ट अधिक चांगल्या पद्धतीने, म्हणजे जेवढी मोठ्या टाइम फ्रेमची कॅन्डल असेल तितका तिचा रिझल्ट आणि ताकद ही मोठी असते. लक्षात, छोट्या टाइम फ्रेम वरती तयार होणारे कॅन्डल्स, तयार होणारे हॅमर्स हे छोट्या वेळेसाठी तुम्हाला ते उपयोगी दिसतात. त्याची अॅक्युरेसी कमी होत जाते जसं आपण छोट्या टाइम फ्रेम कडे जाऊ तसं, आणि जसं मोठ्या टाइम फ्रेम कडे आपण जाऊ तसं त्याची अॅक्युरेसी ही वाढत जाते. ही गोष्ट लक्षात ठेवा. जे आपण करत नाही त्याच्यावरती आपला फोकस, आपला फोकस कुठं असला पाहिजे, जे आपण करत नाही की जे आपल्या फायद्याचं आहे, जिथं आपण नफा मिळवू शकतो, ती गोष्ट आपण अवॉइड करतो, ती करायची नाही. हा हॅमर जरी तुम्हाला परफेक्ट समजला, आता हॅमर परफेक्ट समजला की तुम्हाला शूटिंग स्टार परफेक्ट समजतो. क्लोजिंग आणि कन्फर्मेशन कॅन्डल या 2 गोष्टी सगळे समजल्या की सगळे पॅटर्न तुम्हाला समजणार आहेत. म्हणून इथे वेळ मी दिलेला एवढा. लक्षात आलं. आता चार्ट परत बघूया. चला, कॅन्डल आजचे सिलेक्ट करावी, म्हणजे हॅमर कॅन्डल सिलेक्ट करताना आजचे सिलेक्ट करायचे, म्हणजे पाठीमागचे करता येते का आपल्याला, म्हणजे हॅमर कॅन्डल आहे ना. हा, म्हणजे आपलं मार्केट आहे आजपासून पुढे आपण बघणार. आता दुसरी कॅन्डल चालू होताना दुसरा दिवस, तिसरा दिवस, असं डे व्हायचं आहे ना. बरोबर. तर मग आपण बॅक जाऊ शकतो का असं म्हणते, म्हणजे हॅमर कालचा किंवा परवाचा सिलेक्ट करू शकतो का आपण. करू शकतो ना. आजच काय बघा ना, तर समजा 2-3 दिवसापूर्वी हॅमर तयार झाला आहे, त्या हॅमरचा हाय ब्रेक झालेला नाही, चालतं ना आपल्याला. आजपासूनच आपल्याला आपल्या निदर्शनास तो आज आला, पण 2 दिवसापूर्वी तयार झालाय, परंतु अजून सुद्धा तो कन्फर्मेशन त्याला मिळालेलं नाही. तुमच्यासाठी संधी आहे ती. सर किती दिवसापर्यंत चालू शकते ते. मी तुम्हाला सांगितलं ना सर, 5 ते 6 दिवसाच्या कॅन्डल. आता एका दिवसाच्या कॅन्डल वरती आपण ट्रेड घेणार आहोत, तर पुढचे 5 ते 6 दिवसाच्या आतमध्ये ते कन्फर्मेशन मिळायला हवं.
ओके सर. चांगला ट्रेड मिळतो. असा लिखित किंवा परफेक्ट असा नियम नाही. हॅमर तयार झाल्यानंतर ज्या वेळेला त्या कॅन्डलचा हाय ब्रेक करणारी कन्फर्मेशन कॅन्डल तयार झाली की तुम्ही बाय करावं हे नॉर्मली सांगितलं जातं. पण ऍडव्हान्स लेवलचं सांगायचं झालं तर तुम्हाला सांगितलं की हा फरक फक्त आपण 6 कॅन्डल पुरता ठरवायचा. त्याचं कारण आहे, रिझन आहे. थोडक्यात सांगतो, तुम्हाला किती पट समजेल मला माहित नाही, आज पुढे जाऊन समजेल. या 6 दिवसामध्ये म्हणजेच काय, या 5 ते 6 दिवसाच्या कॅन्डल मध्ये जे इन्स्टिट्यूशनल बायर असतात किंवा बिग प्लेयर असतात त्यांची जी खरेदी असते ती खरेदी या पिरियड मध्ये कम्प्लीट होते. 5 ते 6 दिवसाच्या किंवा 5 ते 6 कॅन्डलच्या दरम्यान. त्यामुळं आपल्याला ही जी मुवमेंट आहे जितक्या लवकर येईल तितक्या लवकर तो ट्रेड सुरू होतो. लक्षात आलं. म्हणजे बिग प्लेयर त्या ठिकाणी खरेदी करतायत. अशी कॅन्डल का तयार होते, बॉटम लेवलला तयार होते. लक्षात ठेवा. परत थोडस सांगून जातो, ही कॅन्डल आपल्याला बिग प्लेयरची नंतर आपण समजून घेणार आहोत. ही शॅडो जी आहे ही सपोर्ट लेवलला आल्यानंतर इतकं महत्व काय आहे तिला. आपण म्हटलं की मध्ये आधी कुठं तयार झालं तर एवढी ती व्हॅल्युएबल किंवा एवढी ताकदवान ती नाहीये. पण ती सपोर्ट लेवलला किंवा बॉटम लेवलला जर ती तयार झाली तर तिचं महत्व फार आहे. ती ट्रेंड चेंज करण्याची ताकद ठेवते. त्याचं कारण काय, त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी मोठे प्लेयर थांबलेले असतात. मोठे प्लेयर कुठल्याही प्राइसला जाऊन खरेदी करत नाहीत. लक्षात ठेवा. प्राइस वाढायला लागली म्हणून वरती करत मार्केटला वरती घेऊन जाणारे मोठे प्लेयर नसतात. मोठे प्लेयर काय करतात, जिथं प्राइस येते आपण ठरवलेलं असते. मोठे प्लेयरची खरेदीची स्ट्रॅटेजी सांगतो, पुढे जाऊन पण लक्षात येणार आहे. मला समजा एखाद्या स्टॉकची किंमत 120 रुपये, इन्स्टिट्यूशनल बायरनं ठरवलं की 120च्या दरम्यान या स्टॉकची प्राइस जर आली तरच ती मला खरेदी करण्यायोग्य आहे. असं असल्यामुळं तो 120 110 या दरम्यान जवळच्या प्राइस वरती असंख्य ऑर्डर टाकून त्या ठिकाणी थांबलेला असतो. तो लगेच प्राइस जरा खाली आली, आता माझ्या हातातून निसटून जाते म्हणून तो प्राइसच्या पाठीमागे जाऊन खरेदी करत नाही. तो प्राइसला आपल्या जवळ येऊ देतो. आणि रिटेल इन्व्हेस्टर म्हणजे आम्ही काय करतो, आपण प्राइसच्या पाठीमागे धावत असतो. माझ्या हातातून आता प्राइस निसटली तर निसटली, अरे आता आणि परत जातील की वरच्या प्राइसला खरेदी, त्या प्राइसला निघते काय म्हणून आपण पुन्हा वरच्या प्राइसला जाऊन खरेदी करतो. म्हणजे प्राइसला वरती न्यायचं काम आपण करतो. पण मुळात इथं प्राइस ज्या वेळेला सपोर्टला येते त्यावेळेला या ठिकाणी मोठे प्लेयर असतात. सपोर्ट लेवल किंवा रेजिस्टन्स लेवल जे आपण म्हणतो त्या ठिकाणी मोठे प्लेयर थांबलेले असतात आणि त्यांची क्वांटिटी ही एक अशा आमच्यासारख्या 1000-1200 अशा क्वांटिटी असतात. लाखो मध्ये त्यांची क्वांटिटी असते. म्हणजे त्यांची खरेदी ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्यूज खरेदी असते. आणि त्यामुळे त्यांनी खरेदी केल्यामुळे मार्केटमध्ये मुवमेंट क्रिएट होणार असते तिथून. मग हे लोक काय करतात, मग मोठी खरेदी असेल तर तितके विक्रेते त्यांना पाहिजेत ना, तेवढे विक्रेते पाहिजेत. मग ते करण्यासाठी ते काय करतात, इथं फॉल्स ब्रेकआउट करतात. म्हणजे खालच्या साईडला सपोर्ट तोडून प्राइस खाली गेल्यासारखं दाखवतात. आपल्या जवळचा माल टाकायचा थोडा आणि प्राइसला खाली घेऊन जायचं आपली ताकद वापरून. त्यामुळे रिटेल इन्व्हेस्टरला काय वाटतं, जे छोटे मोठे व्यापारी आहेत आता इथून प्राइस खाली जाणार आहे म्हणून ते सुद्धा काय करतात, घाबरून विकायला तयार होतात. विकणाऱ्यांची एक आणि दुसरे आणि कोण की यांना असं वाटायला लागतं की आपण विकून प्रॉफिट मिळवू, आधी विकू आणि खाली गेल्यावर प्रॉफिट मिळवू, कारण आता हा सपोर्ट तोडलेला आहे. म्हणून पटकन रिटेल इन्व्हेस्टर त्या ठिकाणी काय करतो, एक तर घाबरून आपल्याजवळ असणारा माल विकतो किंवा जे शॉर्ट सेल करून प्रॉफिट मिळवणारे असतात ते विकून प्रॉफिट मिळवण्याच्या नाद्यानं पुन्हा विकतात. मग विकणाऱ्यांची संख्या काय झाली, जादा झाली. म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये विक्री निर्माण झाली. मग माल उपलब्ध झाल्याबरोबर खरेदी करणारे लोक आपल्या सगळ्या ऑर्डर त्या ठिकाणी
प्लेस करतात. त्यामुळं पटकन जशा प्राइस खाली आली तशी यांच्या ऑर्डर ऍक्टिव्ह झाल्याबरोबर भरपूर स्वरूपाची क्वांटिटी होती, त्यामुळे प्राइस काय होते पुन्हा वाढत जाते. आणि त्यामुळं आपल्याला या पद्धतीची कॅन्डल, हे जे प्रेशर आहे, इथंपर्यंत प्रेशर कुणाचं होतं मला सांगा. इथंपर्यंत ही कॅन्डल तयार झाल्यानंतर सुरुवातीला प्रेशर कुणाचं होतं या कॅन्डल वरती, सेलरच्या. सेलरचं वर्चस्व होतं. सेलर आणि प्राइसला खाली घेऊन गेलेले होते. परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये इथं जे प्राइस मोठ्या प्रमाणामध्ये थांबलेले होते ते त्यांना माहिती नाही, ते विकत गेले. आणि या ठिकाणी त्यांनी काय केलं, बायर आणि काय केलं, मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी करतात. हे मोठे बिग प्लेयर, तुमच्या आमच्या खरेदीनं मार्केट हालत नाही, लक्षात ठेवा. हे इन्स्टिट्यूशनल बायर, मी तुम्हाला काय सांगितलं, FII आणि DII म्हणजे ह्या कंपन्या आहेत, म्युच्युअल फंडच्या कंपन्या आहेत, विमा कंपन्या आहेत, हे आपल्यासारखेच शेअर्स खरेदी करतात. मग ते खरेदी करणाऱ्यांची त्यांची जी क्वांटिटी आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्वांटिटी असते, मोठ्या संख्येनं खरेदी करतात. त्यामुळे इथं प्राइस आल्याबरोबर ते लगेच आपल्या ऑर्डर सगळ्या प्लेस करतात आणि त्याबरोबर प्राइस मध्ये उछाल निर्माण होतो आणि काय होतात, ते सेलरला पाठीमागं ढकलत नेतात. त्यामुळे प्राइस त्या ठिकाणी काय होते, हे जर क्विक मध्ये जर घडलं त्यावेळेला असं लक्षात ठेवायचं, कारण रिटेल इन्व्हेस्टर असतील तर तेवढ्या पटकन वरती कॅन्डलला स्टँडर्ड तयार होत नाही. हा बोला ना, कुणाला काय शंका आहे, कुणाला काय शंका आहे का? नाही ना, ओके. असो, हे या पाठीमागचं लॉजिक आहे की मोठे प्लेयर त्याच्यामध्ये आल्यामुळं या पद्धतीच्या कॅन्डल्स तयार होतात आणि या मोठ्या प्लेयरांची खरेदी ही ठराविक टाइम पिरियड मध्ये होते, म्हणजे कमीत कमी वेळामध्ये ती प्राइस काय होते, कम्प्लीट होते. याच्यासाठी आपण 5 ते 6 कॅन्डल्स मध्ये गॅप झाला तर चालेल, परंतु 6 कॅन्डलच्या नंतर त्याच्यामध्ये ब्रेकआउट आला आणि कन्फर्मेशन दिलं की मग आपण त्याच्यामध्ये जास्त वेळ गेला तर त्या ठिकाणी इन्स्टिट्यूशनचा इंटरेस्ट संपलेला आहे, इन्स्टिट्यूशन बाहेरची खरेदी कंप्लीट झालेली असा त्याचा अर्थ होतो. त्याच्या पलीकडे जाऊन आपण काय करू शकत नाही. मग त्यांची ताकद लागत नसेल तर मार्केट वरती जाण्याची शक्यता कमी असते, मार्केट रेंगाळण्याची शक्यता. त्यामुळं त्यांची एंट्री जर झालेली असेल तर ती आपल्याला 5-6 कॅन्डलच्या आतमध्येच आपल्याला त्या हॅमरचा हाय ब्रेक करून वरती प्राइस जातील आपल्याला दिसेल. हे थोडंसं ऍडव्हान्स लेवलची गोष्ट मी सांगितली. बेसिक गोष्ट काय सांगितली तुम्हाला, त्या हॅमरचं कन्फर्मेशन मिळालं की तुम्ही काय करायचं आहे, बाय करायचं. चला आता पुढं आता हॅमर झाला, त्याच्यानंतर हँगिंग मॅन बघू आपण. आता आपण मागे शिकवताना आपण बघितलं की इन्व्हर्टेड हॅमर बघितला, आता हा बुलिश पॅटर्न बघितला. आता बेरिश पॅटर्न. हँगिंग मॅन काय सांगितलं की टॉप लेवलला तयार होतो, प्राइस खालून वरच्या दिशेने मुवमेंट करते आणि टॉप लेवलला गेल्यानंतर, रजिस्टर लेवलला गेल्यानंतर तिथून प्राइसला रिजेक्शन मिळतं. त्या ठिकाणी असलेले सेलर ऍक्टिव्ह होतात आणि आपला माल विकायला लागतात आणि प्राइस तिथून खाली जाते. ते दाखवण्याचं किंवा त्याच्यासाठी आपल्याला हा हँगिंग मॅन आपल्याला पाहायला. आता हा कुठं तयार होतो सांगितलाय, टॉपला. पूर्वीचा ट्रेंड कसा आहे, बुलिश आहे. मार्केटची प्राइस, स्टॉकची किंमत वाढत जाते आहे आणि एका ठराविक लेवलला गेल्यानंतर, टॉप लेवलला गेल्यानंतर अशा पद्धतीची कॅन्डल आपल्याला दिसून येते, ज्या कॅन्डलची बॉडी छोटी आहे, खालच्या साईडला विक मात्र त्या बॉडीच्या दुप्पट आहे. मग या कॅन्डल तयार झाल्यानंतर आपण एंट्री कुठे घ्यायची सांगितलं, ज्याप्रमाणे हॅमरचा हाय ब्रेक केल्यानंतर कन्फर्मेशन देणारी कॅन्डल बघितल्यानंतर बॉटमला आपण बाय करतो. तर ही कॅन्डल ज्या वेळेला तयार होते त्यावेळेला आपण सेलची पोझिशन घेताना कुठे घेणार एंट्री, तर एक लक्षात घ्या, मार्केट वरती गेलं, तिथं हँगिंग मॅन तयार झाला. आता हँगिंग मॅनचा हा जो शेवटचा लो आहे, रेजिस्टन्स लेवलला हँगिंग मॅन तयार झाला, त्याचा जो लो आहे हा लो ब्रेक करणारी कॅन्डल क्लोजिंग द्यायला पाहिजे. इथं सुद्धा बघा लो ब्रेक केला परंतु प्राइस परत वरती गेलेली आहे, आपण एंट्री घेणार. त्याच्यानंतर इतक्या 1 2 3 4 5 6 7 कॅन्डल गेल्या परंतु हा लो ब्रेक करू शकला नाही.
कुठला हँगिंग मॅन जो कॅन्डल तयार झालेली आहे, ही कॅन्डल जी तयार झालेली आहे या कॅन्डलचा लो ब्रेक केलेला नाही. मग कुठल्या कॅन्डलनं केलेला आहे? ही जी रेड कॅन्डल आहे या कॅन्डलनं कन्फर्मेशन दिलेलं आहे. हँगिंग मॅनचा लो ब्रेक करणारी कॅन्डल तयार झालेली आहे. ती कॅन्डल तयार झाली की आपण मार्केटमध्ये काय करू शकतो? सेलची पोझिशन घेऊ शकतो. आणि आपला स्टॉप लॉस कुठे राहणार? या हँगिंग मॅनच्या वरती. आता ह्याच्या वरती जी शॅडो आपल्याला इथे दिसते म्हणजे इथपर्यंत आपल्याला इथं शूटिंग स्टार पण तयार झालेला आहे. लक्षात ठेवा, एकाच ठिकाणी हा हँगिंग मॅन आहे, हा इथं शूटिंग स्टार आहे. टॉप लेवलला इथं एक शूटिंग स्टार आहे, इथं एक शूटिंग स्टार आहे, इथं हँगिंग मॅन आहे, पण याला शॅडो जास्त आहे. हा हँगिंग मॅन आहे. आता इथून मार्केट जे पडलं ते इथपर्यंत आलं. आता याच्यामध्ये थोडस कन्फ्युजन आहे किंवा समजून घ्यायला तुम्हाला थोडस अवघड जाऊ शकतं. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, अप ट्रेंड हँगिंग मॅन तयार झाला, त्याचा लो तोडणारी कॅन्डल तयार झाली, त्याच्यानंतर आपण एंट्री घेऊ शकतो या पद्धतीने. आता पुढं मार्केटचा ट्रेंड बुलिश आहे. बुलिश टॉपला गेल्यानंतर ही जी कॅन्डल आहे ती हँगिंग मॅन कॅन्डल तयार झाली. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅन्डलनच काय केला? या कॅन्डलचा लो ब्रेक करणारी एक स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल तयार झाली, जिचा क्लोज खालच्या दिशेला आहे. ही कन्फर्मेशन कॅन्डल तयार झाली. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये एंट्री घेतली आणि स्टॉप लॉस ह्या हँगिंग मॅनच्या वरती. इथून इथपर्यंतचा इतका ट्रेड आपल्याला मिळाला. परत मार्केट बुलिश आहे, टॉपला गेलं, इथं एक हँगिंग मॅनची कॅन्डल तयार झाली. त्याच्यानंतर तिसऱ्या कॅन्डलनं या कॅन्डलचा लो ब्रेक केला, इथपर्यंतचा डाऊन ट्रेंड आपल्याला मिळाला. इथं बघा या पद्धतीनं तुम्ही बघू शकता. आता इथं आपल्याला जास्त वेळ म्हणजे जसं सांगितलं तुम्हाला हॅमरचा, त्याच पद्धतीने इथं लॉजिक आहे. ते हँगिंग आता मार्केट पूर्ण बुलिश आहे, इथे हँगिंग मॅन तयार झाला. या तिसऱ्या कॅन्डलनं कन्फर्मेशन दिलं म्हणजे खालच्या साईडला क्लोजिंग दिलं. मार्केट इथपर्यंतचा ट्रेड आपल्याला मिळाला. परत इथे हँगिंग मॅन तयार, इथपर्यंतचा ट्रेड मिळाला. इथून मार्केट इथपर्यंत गेलं, इथं हँगिंग मॅन तयार झाला, कन्फर्मेशन कॅन्डल तयार. कन्फर्मेशन कॅन्डल म्हणजेच काय? लो ब्रेक करणारी एक कॅन्डल तयार झाली पाहिजे आणि क्लोजिंग खाली झालं पाहिजे. बेरिश कॅन्डल तयार झाली, आपण त्याच्यानंतर एंट्री घेतली. इन्व्हर्टेड हॅमर. आता इन्व्हर्टेड हॅमर कुठे शोधायचा आहे? बॉटम लेवलला शोधायचा. आता इथं बघा, मार्केट वरून आलं, इथं बघितल्यानंतर आता शंका काय असेल तर इथं विचारायचं, लगेच लक्षात येतं. आता इन्व्हर्टेड हॅमरला ज्याप्रमाणे हँगिंग मॅनचं आपण काय लो म्हणजे शॅडोला गृहीत धरलं होतं, त्याचप्रमाणे इन्व्हर्टेड हॅमर आहे. त्या इन्व्हर्टेड हॅमरचा जो हाय आहे, हाय ब्रेक करणारी कॅन्डल तयार व्हायला पाहिजे. कन्फर्मेशन कॅन्डल. ही जी शॅडो आहे इन्व्हर्टेड हॅमरची, इन्व्हर्टेड हॅमरला शॅडो कुठल्या बाजूला असते? वरच्या साईडला असते. त्या शॅडोला ब्रेक करणारी कॅन्डल तयार झाली की त्याच्यानंतर आपण एंट्री घेऊ शकतो. इथपर्यंतचा ट्रेड आपल्याला मिळाला. इथपर्यंत परत प्राइस खाली आली, परंतु ह्या इन्व्हर्टेड हॅमरच्या खाली प्राइस गेलेली नाही. इथपर्यंतचा ट्रेड आपल्याला मिळाला, परंतु इतक्या लांब पर्यंत आपण राहत नाही. इथून ट्रेड मध्ये बसल्यानंतर हे आपल्याला पर्सेंटेज वाईज किती प्रॉफिट मिळालं ते प्रॉफिट बघून आपण प्रॉफिट बुक करून आपण त्यातून बाहेर पडायचं असतं. परत पुढं इथं इन्व्हर्टेड मॅन, इथं थोडासा कन्फ्युजन होईल. आता इथं मार्केट आहे, इथून इथपर्यंत प्राइस आलेली आहे. इथं इन्व्हर्टेड हॅमर तयार झाला. त्याच्यानंतर 1 2 3 4 कॅन्डल मध्ये गॅप गेला, तोपर्यंत त्या कॅन्डलचा हाय ब्रेक झाला नाही. आणि 5व्या कॅन्डलनं या इन्व्हर्टेड हॅमरचा हाय ब्रेक करणारी एक कॅन्डल तयार झाली. त्याच्यानंतर मार्केट वरच्या दिशेने गेले. या पद्धतीने हा इन्व्हर्टेड हॅमर. आता राहिला एक आपला शूटिंग स्टार. शूटिंग स्टार टॉपला तयार होतो. एक बुलिश बघितला, एक बेरिश बघितला. आता इथं हा बेरिश पॅटर्न आहे. मार्केट टॉपला तयार होतं. पूर्वीचा ट्रेंड बुलिश,
आता याला शॅडो जे आहे, इन्व्हर्टेड हॅमरला शॅडो वरच्या साईडलाच होती, शूटिंग स्टारला सुद्धा शॅडो वरच्या साईडला, परंतु दोन्हीच्या जागा वेगवेगळ्या आहेत. इन्व्हर्टेड हॅमर बॉटमला तयार होतो आणि शूटिंग स्टार वरती तयार होतो टॉपला, रेजिस्टन्स लेवलला. इथं शूटिंग स्टार कॅन्डल तयार झाली. आता शूटिंग स्टार कॅन्डलचं कन्फर्मेशन कुठं असतं, तर ही जी बॉडी आहे त्या बॉडीचा लो किंवा त्या कॅन्डलचा जो लो असेल तो लो ब्रेक करणारी कॅन्डल तयार झाली की मग आपल्याला डाऊन ट्रेंडची सुरुवात होते. दोन्हीतला फरक मी तुम्हाला सांगितलं की हँगिंग मॅन असेल किंवा इन्व्हर्टेड हॅमर असेल, याचे स्टॉप लॉस थोडे मोठे होतात. लक्षात, याचे स्टॉप लॉस काय होतात, थोडे मोठे होतात. आणि शूटिंग स्टार आणि हॅमर यांचे स्टॉप लॉस थोडेसे काय होतात, छोटे राहतात. ह्या बारकावे विषय आहेत, आपण त्याच्या डिटेलमध्ये जाऊन कन्फ्युजन वाढवायला नको, चढून घ्या. आता इथून याच्या नंतर कन्फर्मेशन मिळालं, तिसऱ्या कॅन्डलनं आपण त्या ट्रेड मध्ये एंट्री केली, इथपर्यंतचा ट्रेड आपल्याला मिळाला. मार्केट बुलिश, इथं शूटिंग स्टार तयार झाली, म्हणजे छोटी बॉडी आणि वरच्या साईडला दुप्पट वीक असणारी इथं तयार झाली. त्या कॅन्डलचा दुसऱ्याच कॅन्डलनं काय केला, लो ब्रेक करणारी कॅन्डल तयार झाली, कन्फर्मेशन मिळालं, इथपर्यंतचा ट्रेड मिळाला. इथून इथपर्यंतचा ट्रेड आपल्याला मिळाला, एवढा मोठा ट्रेड मिळाला. इथं सुद्धा हॅमर तयार झाला. इथे एक हॅमर आहे, हा हॅमर सुद्धा आपण कन्फर्मेशन करू शकतो, हा हॅमर सुद्धा कन्फर्मेशन करू शकतो. या हॅमरनं काय केलं, ह्या हॅमरचा ब्रेक हाय लो इथं ब्रेक झाला, कन्फर्मेशन मिळालं आणि डाऊन ट्रेंडची सुरुवात. आता मला सांगा या 4 कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये, कारण या 4 साठी आपल्याला 2 दिवस घेतले, आपल्याला इतका वेळ देता येणार नाही, परंतु थोडस समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून काय नव्या मार्केटमध्ये समजून घेताय, त्यामुळे थोडस बेसिक पक्की समजली पाहिजे म्हणून हा वेळ दिलेला आहे. या 4 कॅन्डल बाबत आणखी कुणाला काही शंका आहे का? आता मात्र याच्यामध्ये तुम्ही सिरियसपणे थोडस बघितलं तर याच्यातलं कन्फ्युजन येऊ दे, काय समस्या येऊ मी सांगतो तुम्हाला. पण हे परफेक्ट झालं पाहिजे, 4च कॅन्डल आपण बघितल्या, त्याचं फॉर्मेशन काय आहे ते बघितलं, अगोदरचा ट्रेंड काय असतो, त्याच्यानंतर ट्रेंड कसा चेंज होतो हे बघितलं आपण. आणि त्या कॅन्डल वरती एंट्री घेण्यासाठी कोणत्या गोष्टी आपण विचारात घ्यायच्या, कन्फर्मेशन कॅन्डल कशी बघायची, ह्याही गोष्टी तुम्हाला सांगितल्या. काय कन्फ्युजन आहे का, काय शंका आहे का, मला जरा सांगा. शूटिंग स्टारचं जरा कन्फर्मेशनचं जरा सांगा सर. कुठल्या कॅन्डलचं? शूटिंग स्टार्सला आता लास्ट वाली आता पाहतोय ना आपण, ती वाली. हा, शूटिंग स्टार. तुम्हाला आता चार्ट वरती म्हणजे ड्रॉइंग काढून दाखवतो, म्हणजे लक्षात येईल. आता इथं बघा, हा आता शूटिंग स्टार म्हणजे कॅन्डल कशी आहे की वरून खाली येणारी कॅन्डल आहे. मार्केट बुलिश ट्रेंड मध्ये या पद्धतीने काय आलेलं आहे, मार्केट वरती जात आहे. आणि या ठिकाणी लक्षात ठेवा, इथं एक कॅन्डल तयार झाली या पद्धतीची, तिला परफेक्टच तयार पुरवतो. अशा पद्धतीची कॅन्डल तयार झाली. आता ह्या चार्ट वरती बघताना थोडस कॅन्डल तुम्हाला वेगवेगळ्या सारख्याच दिसतात, सुरुवातीला सारख्याच. आता आम्हाला पटकन लगेच कुठं आहे ते लक्षात येतं, आमच्या नजरेत बसल्या. त्यामुळे तुम्हाला शोधताना मात्र हिला शूटिंग स्टार म्हणायचं का, तिला शूटिंग स्टार म्हणायचं का, हे थोडस गोंधळ उडतो सुरुवातीला, पण नंतर हळूहळू लक्षात येतात आणि तुमच्या अगदी परफेक्ट बसतात. आता ही हॅमर कॅन्डल शूटिंग स्टार कॅन्डल आहे, कुठं तयार झालेली आहे, टॉपला. याचं पॅरामीटर तयार कुठं होणार म्हणून सांगितलेलं आहे की अप ट्रेंडच्या नंतर. आणि ही कॅन्डल तयार झाल्यानंतर कुठला ट्रेंड सुरू होणार आहे, बेरिश ट्रेंड सुरू होणार. मग इथं लक्षात घ्या, ही कॅन्डल तयार झाल्यानंतर दुसरी एखादी कॅन्डल तयार झाली, दुसरी कॅन्डल तयार झाली, अशी तयार झाली समजा.
ब्रेक काय करायचा आहे? या कॅन्डलचा जो लो आहे, आता आपण खालचा ट्रेड घेणार आहे ना, प्राइस खाली जाणार म्हणून आपण म्हणतो या कॅन्डलचा जो लो आहे हा लो ब्रेक करणारी एक कॅन्डल तयार व्हायला पाहिजे. आता ही कॅन्डल कुठल्या कलरची तयार होईल मला जरा सांगा. या कॅन्डलचा, ह्या शूटिंग स्टार कॅन्डलचा जर लो ब्रेक व्हायचा असेल तर कुठल्या प्रकारची कॅन्डल तयार होऊ शकते? रेड. व्हाईट होईल, ग्रीन पण तयार होऊ शकते, नाही असं नाही, परंतु कुठली तयार होईल मला सांगा? रेड कलर. रेड कलरची तयार होईल. आता ही रेड कलरची कॅन्डल तयार झाली, परंतु ती छोटी कॅन्डल तयार झाली आणि तिनं काय तोडू शकली नाही, ती शूटिंग स्टारचा लो जो आहे, लो. आता ही बेरिश कॅन्डल आहे, या कॅन्डलचा लो आपल्याला तोडता येत नाही. आता ही जरी ग्रीन कॅन्डल असेल तरी वरच्या साईडला शॅडो आहे आणि टॉप लेवलला तयार झालेली आहे, त्यामुळे याच्यावरती सेलिंग प्रेशर आपल्याला दिसतंय आणि आपला अंदाज असा आलाय की इथून आता मार्केट रिव्हर्स होणार आहे, बुलिश ट्रेंड संपणार आहे आणि इथून आता प्राइस मध्ये घसरण व्हायची शक्यता तयार झालेली आहे. फक्त कन्फर्मेशन मिळणं बाकी आहे. मग आता कन्फर्मेशन मिळायचं म्हणजे काय झालं पाहिजे? एक कॅन्डल आपल्याला परत म्हणजे कन्फ्युजन घालवून आपण जाऊ. समजा आता कन्फर्मेशन मिळालं का हो? शूटिंग स्टार कॅन्डलला कन्फर्मेशन मिळालं का? एंट्री घेण्यासाठी कन्फर्मेशन मिळालं का? नाही. मिळालेलं नाही सर. हा, मग आता मला सांगा, याच्यानंतर एक कॅन्डल तयार झाली, कन्फर्मेशन मिळालं का? हो. मिळालं. मग याच्यानंतर आपण इथं काय करू? स्टेज. आपण सेलची पोझिशन शॉर्ट म्हणजे शॉर्ट करून आपल्याला नफा मिळवता येते, मी सांगितलं ते इंट्राडे मध्ये करता येतं. आणि याच्यामध्ये समजा काही दिवसासाठी तुम्ही करणार असाल तर डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये काम करावं लागतं. डेरिव्हेटिव्ह मार्केटचे दोन प्रकार तुम्हाला सांगितले, एक फ्युचर आणि ऑप्शन. त्याच्यामध्ये आपल्याला काम करावं लागतं. आपण कॅश मध्ये घेऊन आज विका आणि उद्या बाय करा असं करता येत नाही. आपण इंट्राडेला करू शकतो. इथं आपण डेलीच्या टाइम फ्रेम होती, पण इथं आपण काय अंदाज बांधू शकतो का आपण खरेदी केली असेल आणि असा पॅटर्न तयार झाला असेल तर या ठिकाणी आपण प्रॉफिट बुक करून आपण त्या स्टॉक मधून बाहेर पडू शकतो. लक्षात आलं? विकायचं आहे आपल्याला जवळ इथं खरेदी केलेली आहे आणि स्टॉकनं प्रॉफिट चांगल्या पद्धतीनं दिलंय आणि वरती जाऊन बघितलं तर आपल्याला सपोर्ट लेवलला, रेजिस्टन्स लेवलला पोहोचल्यानंतर एक शूटिंग स्टार कॅन्डल तयार झाली आणि त्याच्यानंतर एक कन्फर्मेशन कॅन्डल तयार झाली. अशा वेळेला तुम्ही तुमचं प्रॉफिट बुक करून त्या ट्रेड मधून बाहेर पडायचं. लक्षात आलं? याच्यासाठी तुम्ही उपयोग करू शकता, कारण इथून डाऊन ट्रेंडची काय होते? सुरुवात होते. आता एक सिनेरिओ बघितला. आता परत जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत समजत नाहीच असं म्हणा. लक्षात ठेवा, मी तुम्हाला समजल्यानंतरच पुढे जायचं आहे. आता इथं एक अशी कॅन्डल तयार झाली, पुन्हा रेड कॅन्डल तयार झाली, अशी तयार झाली, पुन्हा या ठिकाणी एक ग्रीन कॅन्डल तयार झाली. पुन्हा इथे एक ग्रीन कॅन्डल तयार झाली. त्याच्यानंतर अशी एक कॅन्डल. आता 1 2 3 4 5 या 5 कॅन्डल पैकी कुठल्या कॅन्डलनं कन्फर्मेशन दिले मला जरा सांगा. शेवटची. रेड कॅन्डल शेवटच्या. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं की कन्फर्मेशन म्हणजे काय? हो.
लो ब्रेक केला, आता ही बेरिश कॅन्डल आहे तिचा लो ब्रेक केल्याशिवाय आपल्याला डाऊन ट्रेंडची सुरुवात होत नाही. इथं फक्त आता कसं तुम्ही स्टीलिंगचे ट्राय आता सुरुवातीला करणार आहे, तुम्ही ऑप्शन मध्ये काम केला तर तुम्हाला हे कळालंच पाहिजे, कारण बाय आणि सेल दोन्हीकडनं आपण प्रॉफिट मिळतोय. मार्केट घसरायला तरी प्रॉफिट मिळवायचंच आहे, मार्केट वाढायला तरी प्रॉफिट मिळवायचं आहे. पण ते आपल्याला समजलं तर, समजा ते समजलं नाही तर आपण केवळ खरेदी करू, योग्य ठिकाणी प्रॉफिट बुक करून पैसे मिळवू शकतो. मग जर तुम्ही योग्य ठिकाणी खरेदी केली आणि प्रॉफिट मिळणार अशा पद्धतीची कॅन्डल्स तयार झाली तर प्रॉफिट बुक करून तुम्ही त्या स्टॉक मधून बाहेर पडू शकता. कारण परत जर खाली आला तर तुमचं प्रॉफिट काय व्हायला लागणार, कमी व्हायला लागणार. मग अशी शक्यता निर्माण झाली की तुम्ही त्या स्टॉक मधून काय करायचं, पुन्हा बाहेर पडायचं. पुन्हा परत खाली आल्यानंतर तो कुठंतरी आणखी काहीतरी पॅटर्न बनवतो, त्यावेळेला तुम्ही परत त्याच्यामध्ये एंट्री घेऊ शकता. परंतु सगळंच्या सगळं प्रॉफिट तुम्हाला घालवायचं नाही. आता या 4 कॅन्डल्स मध्ये काही शंका आहेत का मला सांगा पुन्हा एकदा, की बाबा याच्यावरती हॅमर मध्ये किंवा इन्व्हर्टेड हॅमर, आता दोन तुम्ही म्हणजे जर लईच तुम्हाला त्रासदायक वाटत असेल किंवा समजून घ्यायला अडचण होत असेल तर थोडस दुर्लक्ष कशावर केलं तर चालतं, करू नका. पण केलं तर कशावर चालतंय मी सांगितलं तुम्हाला, इन्व्हर्टेड हॅमर आणि हँगिंग मॅन. इथं थोडं कन्फ्युजन, समजलं तर त्याच्यावर प्रॅक्टिस करायचंच आहे, पण नाही समजलं तर आपण काय करायचं त्याचं थोडस आपण समजून घ्यायचा प्रयत्न करायचा, नाहीतर हॅमर आणि शूटिंग स्टार वरती आपला फोकस द्यायचा. आता थोडस मी तुम्हाला काही स्टॉक या 2-3 दिवसामध्ये ज्या दिवशी मी तुम्हाला स्टॉक सुचवले त्या दरम्यान काही स्टॉकच्या मध्ये आता इथं लिस्ट आहे माझ्याजवळ. चोला फायनान्स तुमच्याजवळ असेल तर पण टाका, तुमच्या वॉच लिस्टला कुणाला. तर आता पण थोडस एक 5 मिनिटं आहेत ना तुम्हाला? हो सर. सर ते लिस्ट पण द्या मला, मी नव्हतो तेव्हा. एकच मिनिट. चालू मार्केटमध्ये तुम्हाला इंडियन मार्केट हे म्हणजे फॉरेक्स मार्केट ही दाखवणार आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला थोडस चोलामंडल फायनान्स बघा, चोलामंडल इन्व्हेस्टमेंट. चोलामंडल इन्व्हेस्टमेंट. आता त्याचा चार्ट बघा तुम्ही. दिसतंय रिझल्ट बघा त्या कॅन्डलचा. हॅमर दिसतो का तुम्हाला? हो सर. हॅमर नंतर मी तुम्हाला काय सांगितलं होतं की या सिच्युएशन मध्ये मार्केट पॅनिक सिच्युएशन मध्ये आहे. चारी बाजूनं ज्या वेळेला मार्केट बेरिश मुवमेंट मध्ये असतं त्यावेळेला खूप जे काय पॅनिक सिच्युएशन क्रिएट केली जाते आणि सगळ्या बातम्या आपल्याला काय येतात, वाईट बातम्या ऐकायला मिळतात. मार्केटच्या बद्दल निगेटिव्ह बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात चारी बाजून. ज्या ठिकाणी ट्रेंड रिव्हर्स होणार असतो किंवा बॉटम तयार करणार असतो त्या दरम्यान करणाऱ्या मार्केटमध्ये न्यूज चालत असतात. सगळ्या बाजूनं वाईट ऐकायला मिळत असत आणि त्यामुळं जे गुंतवणूकदार असतात, रिटेल इन्व्हेस्टर्स असतात ते घाबरून जातात आणि आपला माल विकत असतात.
आता शहाणा आणि मानवी किंवा माणसांची प्रवृत्ती अशी आहे किंवा सायकोलॉजी कशी असते, ज्या वेळेला मार्केट बुलिश ट्रेंडमध्ये जात असते त्यावेळेला चारी बाजूने तुम्हाला ऐकायला मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या पॉझिटिव्ह सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह असतात. मार्केट टॉपला जाऊन पोहोचलं तरी सुद्धा चारी बाजूने तुम्हाला काय पॉझिटिव्ह गोष्टी काय ऐकायला मिळतात. आणि त्या ठिकाणी मग काय करता, त्या न्यूजचा तुमच्या मनावरती इफेक्ट होतो आणि तुम्ही हाय लेवलला जाऊन खरेदी करा आणि तिथनं स्टॉकची घसरण एकदा सुरू झाली आणि एक तर काय असतं की तुमचं मनी मॅनेजमेंट नसतं. तुम्ही फार मोठा पैसा तुम्हाला कुठले तर 2-3 स्टॉक सांगितले की आपल्याजवळ असणारा सगळी गुंतवणूक तुम्ही त्या ठिकाणी टाकून रिकाम आणि मुळात ही झालेली गुंतवणूक एकत्रित मार्केटचा माहोल बघून बुलिश माहोल बघून तुम्ही त्या ठिकाणी खरेदी करता, पण ती खरेदी करण्याची जागा ही चुकीची असते. त्या ठिकाणी त्या मोमेंट मध्ये मार्केट बुलिश आहे समजा, मग तिथं बायची पोझिशन घ्यायची नाही का, घ्यायची असते. पण त्यावेळेला जी खरेदी करतो त्यावेळेला आपला व्ह्यू काय असतो की कमीत कमी वेळेमध्ये आपण प्रॉफिट बुक करून बाहेर पडायचं, कारण बुलिश मार्केट आणि अशी पॅनिक सिच्युएशन ज्या वेळेला तयार होते की ज्या वेळेला चारी बाजून मार्केटमध्ये निगेटिव्ह बातम्या यायला आणि मार्केट धडाधड कोसळतं. थोडस पेशन्सनं आपण काही ठराविक लेवल्स मार्क करून ठेवायचे. 20%, 30%, 40% याप्रमाणे मार्केट पडलं. कधी कधी 10% वरनं करेक्शन होतं, कधी कधी 20% वरनं होतं, कधी कधी 40 ते 50% पर्यंत मार्केट खाली येतं आणि तिथून ते करेक्शन होतं. मग ज्या वेळेला अशा मोठे क्रॅशेस येतात त्यावेळेला जर आपल्याकडं पैसा असेल तर अशा वेळेला तुम्ही जास्त इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक करायची. अशा वेळेला जास्त गुंतवणूक करायची. त्याचं कारण काय लक्षात ठेवा, ते जे स्टॉक खाली येत आहेत ते कशामुळे येत असतात, तर हे जिओग्राफिकल जे काय न्यूज आहेत, ज्या बातम्या आहेत त्या बातम्याचा इफेक्ट त्या मार्केटवरती पडलेला असतो आणि मार्केट इतकं सेन्सिटिव्ह असतं की न्यूजला लगेच काय देतं रिस्पॉन्स. त्याच्या परिणामांचा विचार हा काही दिवसानं चालू राहतो, पण तोपर्यंत मार्केट खूप काय होतं खाली पडतं. अशा सिच्युएशन मध्ये आणि इथून समजा आता तुम्ही बघितलं आता हा जो चार्ट तुम्ही बघताय चोलामंडलम फायनान्सचा, याच्यावरती लक्ष द्या. या न्यूजच्या बातम्या सीज फायर झाल्याबरोबर मार्केटमध्ये कशा पद्धतीची मुवमेंट आलेली तुम्ही बघताय. आज मार्केट किती पॉइंटनं अप झालं मला जरा सांगा बरं. आज मार्केट रिअर केस आहे. तुम्ही जर हिस्ट्री तपासून बघितली तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये रिव्हर्स झालेले तुम्हाला 4-2 वेळेलाच काय मिळतील अशा पद्धतीच्या दिसते. मला आजचं मार्केट सांगा जरा. निफ्टी बँक निफ्टी किती पर्सेंटनं वरती अप झाली सांगा. 875 निफ्टी जवळपास 3-3.5% मार्केट वरती राहिलं. मार्केटची रेंज आहे 100 पॉइंटची. असं कधीतरी क्वचितच घडतं लक्षात ठेवा. आणि आज जर बघितलं अशाच पद्धतीनं मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये येताना एकदा घडलं होतं की 3-3.5 पॉइंट एकाच दिवशी घसरलेलं होतं. म्हणजे ह्या न्यूजचा इम्पॅक्ट आहे. आता जसं सीज फायर अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये चालू असणारं युद्ध, त्या युद्धामध्ये सीज फायर झालं. 2 आठवड्यापर्यंत वार युद्ध कुठल्याही प्रकारचं होणार नाही. ही बातमी ही न्यूज प्रचलित झाल्याबरोबर मार्केटनं ती गोष्ट पॉझिटिव्ह घेतली आणि मार्केटचे सगळे स्टॉक आणि मार्केटचे इंडेक्स किती मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत बघा. किती उसळी आहे. आता मी तुम्हाला सुचवलेले स्टॉक हे बॉटम लेवलला आहे. असो थोडासा विषय इतर गेला, पण या ठिकाणी तुम्ही हॅमर बघा बॉटमला तयार झाला आणि अगदी योग्य वेळेला तयार झाला. काय शंका.
सर तुम्ही जे लिस्ट शेअर्सची लिस्ट दिली ते द्या ना परत मला, मी नव्हतो तेव्हा. हो देतो हो देतो ते देतो, पण आता हे समजून घ्या ना, जातो 1-2 मिनिट. त्याच्यानंतर स्टॉक फक्त हॅमरचा प्रभाव बघा तुम्ही, कुठे कुठे हॅमर शोधायचे आणि इथं हॅमर आहे. आता याच्यानंतर एकच मिनिट. कंटाळा असाल तर बंद करूया लगेच, नाही 1-2 मिनिटं फक्त तुम्हाला दाखवतो. त्याच्यानंतर कुठला स्टॉक? बँक बडोदा. खूप चांगले स्टॉक हे आउट साईडला आलेले आहेत. लक्षात घ्या. इथं काय दिसतं बघा, हॅमर दिसतो का? हो हॅमर आहे का? हो सर. हो आहे. याला एक सिमिलर नाव आहे, लक्षात ठेवा. ते थोडस मी पुढे जाऊन सांगेन तुम्हाला. म्हणजे ह्याला आता मी तुम्हाला हॅमर म्हटला, परंतु अशी ज्या वेळेला छोटी बॉडी असते, एकदम हॅमर पेक्षा छोटी बॉडी असते आणि मोठी टेल असते, त्याला ड्रॅगन फ्लाय डोजी असं म्हणतात. हा, कारण माहिती असणाऱ्या लोकांना सर हॅमर कसं सांगायला लागले, त्याला असं नको व्हायला म्हणून सांगा. परंतु हॅमर सारखं दोन्हीचं काम सेम आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये फारस आपल्याला जायची गरज नाही. हा हॅमर आहे. या कॅन्डलनं कन्फर्मेशन दिलं. इथून इथपर्यंत जरी अंतर काढला तर तुम्हाला किती पॉइंटचा रिटर्न आहे लक्षात ठेवा. स्टॉक 200-250 दरम्यानचा स्टॉक आहे आणि 260 वरून तो 275 रुपये पर्यंतची आजची क्लोजिंग आहे. लक्षात. म्हणजे योग्य ठिकाणी जर आपल्याला खरेदी करता आली तर तुम्ही चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स मिळवता. एखाद्या चांगल्या कंपन्या चांगल्याच निवडून ठेवायच्या आणि अशा संधीची वाट बघायची. आता इथून जर मार्केट वरती बुलिश जायला लागलं तर तुम्हाला बुलिश ट्रेंडमध्ये म्हणजे या लेवलला खरेदी करण्याची संधी लगेच मिळेल असं सांगता येत नाही. लक्षात. मग तुम्हाला रनिंग मध्ये तुम्हाला घ्यावं लागेल, म्हणजे छोट्या टाइम फ्रेम मध्ये त्याच्यातून बाहेर पडावं. अशी संधी तुम्हाला कमी मिळते. निफ्टी बीज मी तुम्हाला सांगितलेला आहे, सिल्वर बीज तुम्हाला सांगितलेला आहे. डोळं झाकून तुम्ही त्या ठिकाणी जर गुंतवणूक केलेली असते तर 100% आज सुद्धा 5 ते 10% रिटर्न्स तुम्हाला आज किती दिवसामध्ये, या 5-6 दिवसांच्या मधला फरक आहे. लक्षात ठेवा. निफ्टी बीज, बँक बीज याच्यामध्ये झालेल्या मुवमेंट 5% रिटर्न्स तुम्हाला मिळाले. एकदा तुम्हाला सांगितलं की खाली आल्यानंतर जितकं खाली मार्केट येतं तितकं त्याच्यामध्ये जास्त गुंतवणूक करा असं सांगितलं होतं. हे सगळं ऐकायचं आणि नंतर हे सगळं शिकवून झाल्यानंतर सुद्धा अरे काय मला काय जमना झालं. याच्यापेक्षा वेगळं आणि डीप आम्हाला तुम्हाला आता सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत या पद्धतीत. असो या गोष्टी थोड्या समजल्या. आणखी काही चार्ट आहे ते उद्या मी दाखवेन, कारण बराचसा वेळ झाला, 15 मिनिटं एक्स्ट्रा झाले आहेत ते. सर एक मिनिट. आता हे बँक ऑफ बरोडा मध्ये कुठे एंट्री घेऊ शकतो? आता बँक ऑफ एंट्री मध्ये आता थोडस रिट्रेस व्हायची वाट बघावी लागेल आपल्याला. हा तेच आपल्याला परत जर खाली आलं ना ते तर ह्याच्यावरती आता जे कन्फर्मेशन कॅन्डल म्हणतो ना आपण, त्या लेवलला येतं का बघावं लागेल. आणि परफेक्ट एंट्री जर म्हणायची असेल आपल्याला तर आपण कुठं करायची असते सांगतो. त्याची कारण वेगळे आहेत. एक तर या लेवलला एंट्री करावी लागेल किंवा या लेवलला एंट्री करावी. म्हणजे मार्केट असं गेलं म्हणजे काय होतं, आपली मानसिकता चेंज होते. आपल्याला असं वाटायला लागतं की गेलं, परंतु फार मोठं काय नुकसान होत नसतं. लक्षात ठेवा. जर आपण याच्यामध्ये लॉंग टर्म साठी गुंतवणूक करणारा असू तर त्यावेळेला आता मला तुम्हाला एकाच गोष्टीमध्ये इथं सांगता येणार नाही, कारण ती स्ट्रॅटेजी वेगळी आहे. कारण तुम्ही समजा लॉंग टर्म साठी गुंतवणूक करणार असाल तर 3 टाइम फ्रेम वरती आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचा अभ्यास आता झालेला नाही. त्यामुळे आताच्या आता जर तुम्ही मला सांगा असं म्हटलं तर मी सांगू शकत नाही. म्हणजे काय ओरली तुम्हाला मी सांगू इथं घ्यायचं म्हणून.
कारण 3 टाइम फ्रेम आपल्याला अनालिसिस करायचे आहे. म्हणजे टाइम फ्रेम आता समजा 2 वर्षासाठी तुम्ही थांबणार आहे किंवा 3 वर्षाच्या पुढं तो स्टॉक खरेदी करून आपल्या पोर्टफोलिओ मध्ये ठेवणार आहे. तर आपण काय करणार, विकलीचा ट्रेंड कोणता आहे बघणार. हे पुढे जाऊन सांगणार आहे मी तुम्हाला की एक करणार असतो तर त्याच्यासाठी आपल्याला 3 टाइम फ्रेम वरती आपल्याला हे चेक करायचं आहे. मग ते कसं करायचं आहे, तर एका टाइम फ्रेम वरती जी मोठी टाइम फ्रेम असणार आहे, आता डेली वरती आपण खरेदी करणार आहोत, मग त्याच्या अगोदर आपल्याला मंथली आणि विकली या 2 टाइम फ्रेम बघावे लागतात. म्हणजे मंथलीचा ट्रेंड कुठला आहे आणि विकलीचा ट्रेंड कुठला आहे, हे 2 ट्रेंड आपल्याला कळाले. म्हणजे विकली आणि मंथली हे जर बुलिश ट्रेंड असते, बघा बुलिश ट्रेंड असते आणि विकलीचा डेलीचा ट्रेंड जर बेरिश असेल तर तुम्ही बॉटम लेवल काढून त्याच्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, बायची पोझिशन घेऊ शकता. 2 बुलिश आणि 1 बेरिश. 1 बेरिश म्हणजे काय, छोट्या टाइम फ्रेमवरला ज्यावेळेला मार्केट येतं त्यावेळेला ते कशासाठी येतं, पुलबॅक साठी येतं, रिट्रेसमेंट साठी येतं. म्हणजे वरती गेलेलं मार्केट जे खाली येतं म्हणतो ना आपण आणि वर जातं, त्यावेळेला मोठा ट्रेंड काय असतो, बुलिश असतो. हे थोडस ऍडव्हान्स लेवल आहे. ह्या सगळ्या बेसिक गोष्टी समजल्यानंतर, कारण क्रमवार पद्धतीने ज्या तुम्हाला समजावून सांगू त्यावेळेला ती गोष्ट तुम्हाला लक्षात येणार आहे. ती नाही आली तर तुम्ही फक्त याच्या ठिकाणी एकच काम करायचं की मला याच्यामध्ये संधी मिळाली नाही, हा स्टॉक सोडून द्यायचा. बँक ऑफ बडोदा आता तुम्हाला हाताच्या बाहेर गेलाय ना, सोडून द्यायचा. पुन्हा जो या लेवलला समजा जर चुकून आला तर तुम्ही या लेवलला संधी बघायची आणि बाय करायचं. एकाच स्टॉक वरती स्टिकअप राहायचं नाही. नाहीतर आपण काय करायचं, हे स्टॉक जर शॉर्ट आउट आपण केलेले असते तर तुम्ही रोज बघायचं, एक 10 स्टॉक त्याला काय बघायचं, म्हणजे काय डेलीची टाइम फ्रेम लावायची, वॉचलिस्टला लावायचं आणि बघायचं हा झालाय काय, मग नाही चला पुढे. प्राइस कुठे आले, समजा प्राइस सपोर्ट लेवलला आलेले असेल तर तुम्ही त्या ठिकाणी चेक करणार. नुसतं आता हॅमरच नाही, आता याच्याशिवाय आणखीन 2 गोष्टी आहेत तुम्हाला पुढे, कॅन्डल्स आहेत. ते काय पॅटर्न, 2 कॅन्डल पॅटर्न. आता जसं 1 कॅन्डल बघून तुम्ही बायची पोझिशन घेणार आहे, तसं 2 कॅन्डलची जोडी या ठिकाणी तयार झाली की तुम्ही बायची पोझिशन घेणार आहे. या 2 प्रकारचे पॅटर्न मी तुम्हाला सांगणार आहे. तशाच पद्धतीचे कॅन्डल दिसले की तुम्ही बाय करायचं आहे. आणखीन 3 कॅन्डलचे एक पॅटर्न आहे कॅन्डलचा. त्या 3 कॅन्डल्स एकत्र आल्या की त्या 3 कॅन्डलची रचना बघायची आणि त्या रचना बघितल्यानंतर आपण त्याच्यावरती बाय किंवा सेलचा पोझिशन घेणार आहोत. ते 3 कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणून ओळखले जातात. असं थोडंसं आपल्याला बघायचे. हे फक्त आता सुरुवातीचे 4 पॅटर्न तुम्हाला सांगितले आणि सुरुवातीला समजलं की कन्फर्मेशन हे पुढे सगळ्या गोष्टींना तुम्हाला समजत जातं. ओके, काय शंका कोणाला आहे का? नाही, बऱ्यापैकी समजलं का? कॅन्डल एक 4च कॅन्डल सांगितल्या, बऱ्यापैकी समजले का? हो हो, नोट्स तेवढ्या सेंड करा म्हणजे आम्ही आता लगेच तुम्हाला पाठवतो की जे तुम्हाला आता प्रेझेंटेशन जी दाखवली तीच पाठवतो. त्याच्यावर तुम्ही थोडस बघा, त्याच्यामध्ये चार्ट पण आहेत. चालेल चालेल. ओके सर. ओके, गुड नाईट, शुभरात्री. शुभरात्री. गुड नाईट. गुड नाईट. शुभरात्री. विजय सर, विजय सर, विजय सर.